सर्वांना जय भीम। आज आपण मराठा आरक्षणावर चाललेली जी चर्चा आहे महाराष्ट्रात त्या संदर्भात बोलण्यासाठी जमलेलो आहोत आणि या आंदोलनाचं नेतृत्व जे मनोज जरांगे पाटील करतायत त्यांच्यामुळे या आंदोलनाची एक चर्चा वेगळ्या पद्धतीने सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर ओबीसींच्या महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य जाती आहेत, म्हणजे शेकडो जाती आहेत, 400च्या आसपास जाती आहेत, त्या जातींनी आपल्या प्रतिक्रिया अजून दिलेल्या नाहीत आणि म्हणून या विषयावर बोलणं गरजेचं आहे। हे बोलणं करत असताना मला काही महत्त्वाच्या लोकांची आठवण या चर्चेनिमित्ताने करायचे आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव जे आहे की ओबीसींच्या एका महान विचारवंताला, हा जो ब्राह्मण्यवादी उच्चवर्णीय समाज आहे त्यांच्या मनातल्या विषमतेचा फटका पहिल्यांदा बसला। तो फटका सोसणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांना जो अनुभव आपल्या जीवनात आला आणि त्यांनी या देशातली जी विषमता आहे, उच्चवर्णीयांची, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची विषमता आहे, ही मनुवादी विषमता सगळ्यात पहिल्यांदा सांगितली आणि मग जे मागासवर्गीय आहेत ते मागासवर्गीयांच्या मनात, मग ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांच्या मनातली जी गुलामगिरी आहे, त्या उच्चवर्णीयांच्या अत्याचाराविरोधात बंड करण्याची प्रेरणा जी आहे त्यांच्यातली संपलेली असते आणि त्यांना जागा करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं। आणि मला अत्यंत अभिमान आहे की या महात्मा ज्योतिबा फुल्यांना आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील, लोकनेते दत्ता पाटील, दिबा पाटील या सगळ्यांनी आपलं गुरु मानलं। आता पाटील हे आडनाव महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अर्थाने घेतलं जातं। साधारणपणे पाटील हे मराठा समाजातले उच्चवर्णीय आहेत असं समजलं जातं, परंतु जातीच्या उतरंडीत कोकणातले आम्ही आगरी, कोळी, भंडारी, माळी हे सगळे मागासवर्गीय शूद्र होतो आणि याची आठवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि खरं म्हणजे ते या भारताचे राष्ट्रपिता आहेत आणि म्हणून त्यांची आठवण मी पहिल्यांदा करतो। आणि या देशामध्ये मागासवर्गीय लोकांना अधिकार नाहीत याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना झाली आणि राजर्षी शाहू महाराजांना झाली त्याबद्दलचा अभिमान साऱ्या महाराष्ट्राला आहे, परंतु ते मराठा आहेत आणि म्हणून बाकीच्या सगळ्या मराठा समाजाला त्यांचे विचार आदर्श आहेत असं नाही। राजर्षी शाहू महाराजांना ही सामाजिक न्यायाची ओळख करून देण्याचं काम त्यांच्या इंग्रजी शिक्षकांनी केली आणि त्यांचं शिक्षण, त्यांचे संस्कार हे इंग्रजी शिक्षकांनी दिले आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये समता आपल्याला दिसून येते आणि ही मनामधली समता त्यांच्या राज्यकारभारात आली आणि त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली। आज जर खरोखर मराठा समाजाच्या सर्व राजकीय नेत्यांना राजर्षी शाहू महाराजांचा खरोखर अभिमान असेल तर त्यांनी तशा प्रकारचं वागणं आपल्या राज्यकारभारातून दिलं असतं, परंतु असा एकही मराठा नेता आपल्याला पाहायला मिळत नाही। 13च्या वर मुख्यमंत्री मराठा झाले, तेवढेच महसूल मंत्री झाले, तेवढेच गृहमंत्री झाले, परंतु अशा प्रकारच्या समतेची चळवळ जी शाहू महाराजांच्या जीवनात आपल्याला दिसते तशा प्रकारची विचारधारा त्यांच्या जीवनात पाहायला मिळत नाही। आणि शाहू महाराजांचा जो अपमान झाला आणि त्यामुळे सुद्धा त्यांना याची जाणीव झाली, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जीवनातल्या अपमानातून बरंच काही शिकायला मिळेल जे पुस्तकात किंवा ग्रंथांमध्ये पाहायला मिळत नाही। आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासात आपल्याला पुराणांचा जरी अभ्यास केला तरी रामायणामध्ये शंभुकाचा वध करणारा क्षत्रिय राजा राम आणि महाभारतामध्ये एकलव्याचे अपमान करणारे द्रोणाचार्य ही जी उदाहरणं आहेत ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत। तरी सुद्धा याचा शास्त्रीय अभ्यास, जागतिक इतिहास, जागतिक समाजशास्त्र, अर्थशास्त्र
राजकारण याचा अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये समता कशी रुजवली होती आणि त्या समतेसाठी म्हणजेच ओबीसी आरक्षणासाठी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा मला आदराने उल्लेख करावाच लागतोय। याचं कारण असं आहे की आज ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना कुणबी दाखले द्या आणि आम्हाला ओबीसींचं आरक्षण द्या अशी मागणी घेऊन जाणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुठे आजूबाजूला लावताना दिसत नाही। मग आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना दिलं जातं। भारताचा हा जो आरक्षणातला सगळ्यात महत्त्वाचा इतिहास आहे, आम्ही शोषित आहोत, आम्ही मागासवर्गीय आहोत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात ज्या हाल अपेष्टा भोगल्या, त्यांच्या समाजाने एसटी समाजातल्या अनेक जातींनी जी अस्पृश्यता अनुभवली आणि ती अस्पृश्यतेतून निराश न होता त्याच्यावर काहीतरी चांगला उपाय शोधला पाहिजे, या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यभर या देशामध्ये सामाजिक न्याय झाला पाहिजे, समता निर्माण झाली पाहिजे आणि समतेशिवाय हे राष्ट्र मोठं होऊ शकत नाही, ही भूमिका महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीही होती। आणि ही जी भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साऱ्या देशातल्या राजकीय लोकांना आज आदर्श असे राजकीय नेते आहेत। मग ती लोकसभा असो, राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, या कुठल्याही ठिकाणी मराठा जात म्हणून संघटित असलेले आजचे राजकीय नेते अशा प्रकारचा राजीनामा देताना दिसत नाही। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना गावबंदी केलेली आहे, परंतु संविधानानुसार अशी गावबंदी करणं किंवा वाळीत टाकणं हे प्रकार असंविधानिक आहेत। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिलदारपणा आहे की माझ्या मागासवर्गीय ओबीसी बांधवांना जर त्यांचं हक्काचं आरक्षण म्हणजे समतेच्या तत्वाने मिळणारं प्रतिनिधित्व मिळत नसेल तर मी राजीनामा देईन, हे जे राजकीय चारित्र्य ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेलं आहे त्यामध्ये देशाचे माजी सर्व पंतप्रधान, आजी पंतप्रधान, देशाचे कायदा मंत्री, देशाचे संरक्षण मंत्री आणि देशाचे सगळं मंत्रिमंडळ हे बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चारित्र्यासमोर शून्य ठरतात। राजकीय शील नावाची गोष्ट असते। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजधर्म असा शब्द वापरला। मग ते राजकीय शील असेल किंवा राजकीय राजधर्म असेल, हा कुठलाच धर्म पाळताना सध्याचे खासदार आपल्याला दिसत नाहीत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशामध्ये समता आली पाहिजे आणि म्हणून सत्तेचा त्याग करतात। ही गोष्ट सुद्धा आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कितीही आश्वासन दिलं की मराठा आरक्षण आपण देऊ, परंतु संविधानात न बसणारं, सुप्रीम कोर्टात नाकारलेलं आरक्षण तुम्ही कसं देऊ शकता, हा प्रश्न त्यांना माझा आहे। आणि देऊ शकत नसाल तर या निवडणुकीच्या पूर्वी आपण राजीनामा देणार का, हा माझा प्रश्न आहे। जरी मी ओबीसी असलो तरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करून सांगेन की राजकीय प्रामाणिकपणा तुमच्यात नसेल तर तुम्ही देशाला, राज्याला, मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला सुद्धा फसवू नका, ही माझी विनंती आहे। आणि म्हणून ओबीसी आरक्षण म्हणजे काय, त्यासाठी आम्ही काय काय केलं पाहिजे हे ओबीसींना सुद्धा समजलं पाहिजे। आणि म्हणून ओबीसींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजीनामा देतात हे ओबीसींनी समजून घेतलं पाहिजे। आणि आम्ही जे आरक्षण भोगतोय किंवा उपभोगतोय त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यांनी समतेचं तत्व संविधानामध्ये आरक्षणाचा जो पाया आहे त्या पायामध्ये समतेचं तत्व सांगितलेलं आहे। मी या निमित्ताने आठवण करून सांगेन की मराठा समाजात, अलीकडच्या मराठा समाजात जे महान राजकीय विचारवंत किंवा माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे झाले त्यामध्ये पी.बी. सावंत यांनी असा उल्लेख केलेला आहे की आरक्षण हे केवळ सवलत नाही तर आरक्षणाला संविधानामध्ये समतेचा आधार आहे आणि म्हणून
समतेचा आधार जो भारतीय संविधानाचा सरनामा आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून आरक्षण ही सवलत नाही किंवा आरक्षण कुणीही मागावं अशा प्रकारचा विषय नाही. याचबरोबर ज्या हिंदू वैदिक तत्वज्ञानानं मनुस्मृतीची विषमता आमच्या देशामध्ये पेरली आणि ती विषमता वेगवेगळ्या धर्माच्या माध्यमातून पुराणातून देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली पेरली गेली. आणि म्हणून हा काल्पनिक देव आणि ही जी मनुस्मृती आहे नाकारण्यासाठी अत्यंत टोकाची भूमिका देशामध्ये सर्वात कठोर स्वरूपात कोणी घेतली असेल तर ते दक्षिण भारतातले इतर मागासवर्गीयांची चळवळ म्हणजे ओबीसींची चळवळ चालवणारे आणि त्यासाठी पोलादी ताकद उभी करणारे पेरियार रामस्वामी नायकर यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. आणि ओबीसीनी आणि आरक्षणाच्या समर्थक जे कोणी विचारवंत आहेत त्यांनी पेरियारजींचा आदराने उल्लेख केला पाहिजे. आणि अशा प्रकारची चळवळ महाराष्ट्रात आता निर्माण करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ओबीसींच्या ह्या सगळ्या महान नेत्यांना मी अभिवादन करतो. ओबीसींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अपार मेहनत घेणारे दुसऱ्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष BP मंडल साहेब यांचा सुद्धा उल्लेख मला करावा लागेल. आणि म्हणून आरक्षणाला समतेच्या तत्वाचा संविधानात्मक आधार आहे. त्याच पद्धतीने आरक्षणाच्या निर्मितीमागे मनुस्मृतीची विषमता आहे. या दोन्ही गोष्टी मी आपल्याला स्पष्ट करून सांगतो. आणि म्हणून आरक्षण हे केवळ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देता येत नाही हे आपलं संविधान सांगतं. आज मनोज जरांगे पाटील यांचं जे शब्दरचना आहे की मराठ्यांच्या गरीब मुलांची तुम्ही वाट लावू नका, गरीब मुलांचा विचार करा, गरिबांचा विचार करा, असा जो ते सतत आपल्या बोलण्यातून उल्लेख करतात तो उल्लेख आरक्षण विरोधी आहे. आणि म्हणून सामाजिक मागासलेपण ज्या ज्या जातींना लागू आहे त्यांचे वर्ग तयार केले. ओबीसीमध्ये फक्त केवळ एकच कुठली जात नाही, माळी नाही, आगरी नाही, कोळी नाही, भंडारी नाही, कुंभार नाही, तर मोठ्या जातींचा समूह आहे. साधारणपणे 400 लोकांच्या जातींचा समूह त्यामध्ये आहे. आणि त्या ओबीसी वर्गाला आरक्षण दिलेलं आहे, कुठल्याही एका जातीला दिलेलं नाही. आज ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं जातीय संघटन अत्यंत आक्रमक झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर कुठलाही ओबीसी त्यांच्यासमोर बोलायला तयार नाही, अशा प्रकारची क्षत्रिय दहशत या देशामध्ये आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की भीमा कोरेगावची जी लढाई होती ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढली. त्याचं कारण असं होतं की या देशामध्ये क्षत्रियांनी म्हणजे शस्त्र हातात धरण्याचा अधिकार हा क्षत्रियांना होता. आणि या क्षत्रियांनी सांगितलं की शस्त्र आम्हीच हातात धरणार आणि शस्त्र हे प्रतीक आहे आणि शस्त्राचा अर्थ जो आहे तो राजसत्ता, म्हणजे राजसत्ता ही फक्त क्षत्रियांकडे राहील. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज स्वतःला क्षत्रिय समजतो आणि या क्षत्रियत्वाच्या जोरावर आम्ही कोणतीही गोष्ट घेऊ शकतो अशा प्रकारचा जो अज्ञानी अहंकार ज्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून क्षत्रियांच्या शोषणामुळे ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया यांचं शोषण झालं हा विषय या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कुणी बोलायला तयार नाही. मी आदराने उल्लेख करेन की आमचे प्राध्यापक श्रावण देवरे हे अत्यंत हिमतीनं हा विषय मांडताना दिसतात. असे अनेक लोक बोलतात, परंतु आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी अगोदर जो प्रचार केला की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही, हे जे बोलणं होतं हे बोलणं असंविधानिक होतं. खरं म्हणजे सामाजिकदृष्ट्या जे मागासलेलेच नाहीत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आपल्याकडे नाही. आणि ही गोष्ट अत्यंत संयमाने अत्यंत कठोरपणे सांगण्याची हिंमत मागासवर्गीय ओबीसी, SC, ST यांच्यामध्ये असली पाहिजे. आणि ही हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना खूप प्रकारची अत्यंत मोलाची आणि महत्वाच्या काळात मदत केलेली आहे. परंतु मदत केली याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्या राजेपदासमोर झुकू, मान तुकू. न्याय आहे तो निर्भीडपणे सांगण्याची क्षमता
ज्यांच्यामध्ये असते असे मोजके लोक जे अनेक राष्ट्रांच्या शक्तीला, जातींच्या शक्तीला, उच्चवर्णीयांना घाबरत नसतात, तलवारीलाही घाबरत नसतात आणि मृत्यूलाही घाबरत नसतात, अशा लोकांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. याची आठवण मी मुद्दाम करून देतो की सध्या मागासवर्गीयांच्या मनामध्ये मराठा आंदोलनाची प्रचंड दहशत आहे आणि ही दहशत झुगारून देण्यासाठी कोणाचाही तिरस्कार करण्याची गरज नाही. आणि म्हणून मराठा आंदोलकांच्या बद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही, तर मला अत्यंत दुःख आहे की अनेक लोकांनी आरक्षणासारख्या प्रतिनिधित्वाच्या विषयावर आत्महत्या का करायच्या. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मी सांगेन की आपण जे वेळोवेळी सांगता की आम्ही माझ्या पत्नीचं कुंकू पुसून आलोय, मी मरायला तयार आहे, हे शब्द काढून टाका. मनोज जरांगे पाटील, तुमचं जीवन अमूल्य आहे, हे मी ओबीसी आगरी असून सुद्धा सांगेन. भगवान बुद्धांचे वचन आहे. तुम्हाला जर आज वेळ मिळाला तर आठवणीने बुद्ध आणि धम्म, बुद्ध आणि त्यांचा धर्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आपण वाचावा, आवर्जून वाचावा, 10 वेळा वाचावा. ज्या दिवशी तुम्ही 10 वेळा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं जीवन केवळ मराठा समाजासाठी नाही तर सगळ्या देशासाठी अत्यंत अमूल्य आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या केवळ तेच जबाबदार नाहीत. ज्या बांधवांनी अज्ञानापोटी ह्या आत्महत्या केल्या त्या आत्महत्या त्यांनी करायला नको होत्या. आणि जे भगवान बुद्धांचे विचार, जीवन अमूल्य आहे, हे मानवी जीवनाबद्दलचं अपार प्रेम आणि करुणा सांगणारे भगवान बुद्धांचे विचार आहेत, जे जाणतात ते त्यांना समजवण्यात कमी पडले आणि त्यांच्यापैकी मी एक आहे. आणि म्हणून त्या मृत झालेल्या सगळ्या मराठा बांधवांबद्दल मी क्षमा मागतो. त्यांच्याबद्दल क्षमा मागून आमच्याकडून जी चूक झाली की आपले प्राण असे विनाकारण जायला नको होते, कारण आपल्या मागून असलेल्या लोकांना त्याचा खूप मोठा त्रास आज होतोय. आणि म्हणून जरांगे पाटील यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण कधीही अशा प्रकारचं प्राण पणाला लावून हे आंदोलन करू नका, कारण ही कुठलीही लढाई नाही, ही तलवारीची लढाई नाही, ही संविधानाची लढाई आहे. आणि संविधान मानवी जीवन अमूल्य आहे हे भगवान बुद्धांचा विचार सांगतं की जीवन हे नश्वर आहे, जीवन हे क्षणभंगूर आहे आणि मानवी जीवनाला किंमत नाही, अशा प्रकारच्या मनुस्मृतीच्या विचारांना भारतीय संविधानात थारा नाही. म्हणून आपण आमच्यासाठी जिवंत राहिलं पाहिजे. आपण आरक्षणाचा विषय अत्यंत डोळसपणे समजून घेतला पाहिजे आणि आरक्षणाचा विचार समजून घेण्याच्या अगोदर तुमचं जीवन तुमच्या कुटुंबियासाठी, तुमच्या गावासाठी आणि मराठा समाजासाठी किती अमूल्य आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच सार्वजनिक जीवनातली हिंसा भारतीय संविधानाने नाकारली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली, भगवान बुद्धांनी नाकारली आणि सगळ्या संविधानाला मानणाऱ्या लोकांनी नाकारलेली आहे. म्हणून अशा प्रकारची हिंसा आपल्या या आंदोलनानिमित्त कुठेही होत असेल तर त्या हिंसेचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून या आंदोलनात लढणाऱ्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये. आपल्याला कल्पना आहे की ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ती यांची गाडी फोडण्यात आली. अशा प्रकारचा राग व्यक्त करून या आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं. आणि म्हणून जगामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की 3 धर्म जिथे एकत्र आलेले आहेत त्या इस्रायल ह्या देशामध्ये इस्रायलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, जेरुसलमच्या परिसरामध्ये जे युद्ध पेटलेलं आहे, युद्ध हे भारतातल्या अहिंसक विचारवंतांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे. आणि मग अशा प्रकारचं युद्धाचा आपण निषेध करतो. त्या सगळ्या देशांनी केवळ प्रार्थनास्थळावरून एकामेकांशी भांडणं, दुसऱ्याची जागा घेणं आणि हे जे सगळं आहे, पॅलेस्टाईनचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा भगवान बुद्धांचा देश म्हणून आपल्या इथल्या लोकांसाठी चॅलेंज आहे. आणि त्या तिन्ही देशांना समजवण्याची भूमिका भारतातल्या विचारवंतांनी घ्यावी. आणि त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा तसाच आहे. आज समजा मुंबईमध्ये एका वकिलांच्या गाड्या फुटल्या, परंतु याचं सत्र वेगाने पसरायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्रिमंडळांनी जरांगे पाटील यांना सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल समजावून सांगितला पाहिजे की आपल्या संविधानाने सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद
यांनी केलेले सर्व कायदे आहेत ते नागरिक म्हणून आम्ही आचरणात आणायचे कायदे आहेत. त्या कायद्याचा भंग करण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि म्हणून संविधानाच्या कक्षेत राहून आम्ही सगळे आंदोलन केली पाहिजेत हे मला इथे सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आरक्षण हे गरिबांसाठी नाही हे वास्तव आहे. संविधानाने केवळ आर्थिकदृष्ट्या गरिबांना आरक्षण नाकारलेलं आहे आणि तरी सुद्धा या संविधानाच्या विरोधी जाऊन केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस जे आरक्षण दिलं ते आरक्षण हे अत्यंत चुकीचं होतं. कारण म्हणजे आरक्षण हे सामाजिक शोषण केलेल्या ओबीसी, एससी, एसटी आणि या समाजातल्या स्त्रियांसाठी आहे. हे आरक्षण जे उच्चवर्णीय म्हणून घोषित झाले, ज्यांना ओपन हा शब्द आहे, त्यांच्यासाठी निश्चित नाही. मग त्यांच्यासाठी आरक्षण का नाही? तर त्यांच्यासाठी आरक्षण यासाठी नाही की आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. मग प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्रापुरतं मराठा समाजाला असं कुठलंही क्षेत्र नाही की त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व भेटलेलं नाही. तुम्हाला जर पुरेसं प्रतिनिधित्व आहे, राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, जमिनींचं वाटप असेल, या सगळ्यांमध्ये तुम्हाला जर पुरेसं प्रतिनिधित्व म्हणून सगळं काही मिळालेलं असेल तर आरक्षणाची गरजच नाहीये. मग गरज कोणाला आहे? ज्यांना हजारो वर्ष हे प्रतिनिधित्व नाकारलं त्यांच्यासाठी आरक्षण आहे. मग जे आरक्षण आमच्यासाठी नाही ते अभ्यासाशिवाय कळणं अशक्य आहे. आणि म्हणून आरक्षण किंवा समता हे शब्द आजचं जे मंत्रिमंडळ आहे मोदी सरकारचं, त्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातल्या किती मंत्र्यांना आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायाचा विषय आहे हे समजतं, याबद्दल मला सुद्धा शंका आहे. आणि तीच शंका आमच्या ठाण्यातून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांना आरक्षणाच्या मागची समतेची कल्पना समजते की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण ते आमच्या आगरी कोळ्यांच्या जमिनीवर वेगवेगळी आरक्षण टाकून त्यांच्या जमिनी काढून घेत आहेत. आमच्याकडे आगासन नावाचं डोंबिवलीत गाव आहे, त्यातल्या 35 एकर जागेवर त्यांनी नगरविकास खात्याने आरक्षण टाकले. उद्या सोमवारी आमच्या उरणच्या सगळ्या घरांवर कारवाई करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे नगरविकास मंत्री आहेत. मागासवर्गीय ओबीसींच्या जागा जमिनी हडप करणं हे आताचं आधुनिक शोषण आहे. आणि अशा मुख्यमंत्र्याला सामाजिक समतेचं मागासवर्गीयांचं आरक्षण काय करणार हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्यांनी जे समर्थन या मराठा आंदोलनाला दिलेलं आहे ते मुख्यमंत्री म्हणून अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे जरांगे पाटील यांचं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. जातीचं जे संघटन आज उभं राहतं आणि त्या जातीच्या संघटनेमध्ये ज्या बांधवांना या आरक्षणाची मागची भूमिकाच माहीत नाही आणि त्यांच्या अज्ञानीपणाला मी दोष देणार नाही किंवा त्यांच्या अज्ञानीपणावर मी टीका करणार नाही, कारण त्यांचं अज्ञान दूर करणं हे खरं म्हणजे विचारवंतांचं काम आहे. आणि म्हणून सर्वच विचारवंतांनी, ओबीसींच्या विचारवंतांनी या बाबतीत मध्यम मार्गाची भूमिका घेतलेली आहे. कुठलाही ओबीसी विचारवंत यावर बोलायला सुद्धा तयार नाही, कारण का हे विषय समजण्याचे आहेत. आणि आपल्या समाजाचं नेतृत्व हे सुसंस्कृत असावं, संविधान जाणणारं असावं, सामाजिक न्याय जाणणारं असावं हे प्रत्येक जातीला या देशातल्या कळलं पाहिजे. आणि जातीचं नेतृत्व कसं असावं म्हणजे मी पुन्हा एकदा क्षमा मागून सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य जातींचं जे नेतृत्व केलं ते नेतृत्व किती संयमी आहे. महाडचं 14 तळ्याचं पाणी आम्हाला प्यायला मिळत नाही, आमच्या समाजाला प्यायला मिळत नाही म्हणून अहिंसक सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि त्यांच्यावर हल्ला करणारे बांधव हे क्षत्रिय मराठा होते आणि त्यांनी काठीने डोकं फोडलं. बाबासाहेबांच्या डोक्यातून रक्त निघालं तरी सुद्धा अत्यंत संयमी उत्तर देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच मनोज जरांगे पाटील यांचे आदर्श असले पाहिजेत असं मी सांगू इच्छितो. कारण स्वातंत्र्यानंतर जी विचारवंतांची चळवळ आपल्या देशात उभी राहिली त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे सगळे अहिंसेचे समर्थक होते. महात्मा गांधींनी सुद्धा अहिंसेचं प्रचंड समर्थन केलं आणि जैन धर्मातली जी अहिंसा आहे अशा प्रकारची अहिंसा त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्धांनी सुद्धा अहिंसा सांगितली, परंतु भगवान बुद्धांनी हे पण सांगितलं की आपल्या जीवावर एखादी गोष्ट येत असेल तर जीवाच्या रक्षणासाठी आपल्याला आपले प्राण वाचवण्यासाठी हिंसा ही करावी लागेल आणि म्हणून आत्मरक्षण हे महत्वाचं आहे अशा प्रकारचं भगवान बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं. त्यानुसार मी जरांगे पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या जीवाची काळजी घ्यावी. आमच्या सगळ्या शुभेच्छा आपल्या पाठीमागे आहेत
आणि जर तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म आज वाचला तर निश्चितपणे तुम्हाला याचं ज्ञान होईल की आपण नक्की काय केलं पाहिजे, विवेक कशाला म्हणतात किंवा सामाजिक न्याय कशाला म्हणतात, हे भगवान बुद्धांच्या चरित्रातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथातून मी शिकलेलो आहे. आणि म्हणून मनुस्मृतीच्या शोषणामुळे ज्यांचा छळ झाला त्या शूद्रातिशूद्रांनी यापूर्वीच्या काळात कधीही आत्महत्या केलेली नाही. त्यांनी संयमाने सगळं सहन करून त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि संयमाचे, अहिंसेचे महान पुजारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आदर अर्पण करतो. याचं कारण असं आहे की हे आंदोलन सुद्धा, मराठा आंदोलन सुद्धा अहिंसकच राहिलं पाहिजे, कोणतीही हिंसा या आंदोलनात होऊ नये अशा प्रकारची विनंती मी माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना करतो की जर तुम्ही हिंसा पेरलीत तर हिंसाच उगवेल आणि या देशामध्ये यादवी माजायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आपण जरांगे पाटील यांचं प्रबोधन करावं. आतापर्यंत आलेले जे निकाल आहेत मराठा आरक्षणासंदर्भात, वेगवेगळ्या आयोगांनी मराठा हे मागास नाहीत हे सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो जो अभ्यास आहे, त्या सगळ्या आयोगांचा अभ्यास त्यांच्यासमोर ठेवावा, त्यांची पुस्तकं ठेवावीत. आणि जर एवढ्या वेळा 8 ते 9 वेळा जर तुम्हाला मराठ्यांना, तुम्ही ओबीसी नाहीत, तुम्ही ओबीसी मराठा कुणबी म्हणून मागासवर्गीय नाहीत अशा प्रकारचे जर दाखले दिलेले असतील तर एका दिवसात आपण मराठ्यांना कुणबी दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही. उद्या आपल्या हिंदूंमध्ये मनुस्मृती आहे आणि मनुस्मृती आहे म्हणून जाती व्यवस्था आहे, जातींचं शोषण आहे आणि म्हणून एखाद्याने मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर सामाजिक विषमता संपेल का? तर नाही. तुम्ही ज्या जातीत जन्म घेतलेला आहे ती जी जात आहे ती इतर धर्मांमध्ये गेला तरी तशीच राहते. आणि म्हणून मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, इथल्या मागासवर्गीय जातींना सुद्धा आपल्याकडे आरक्षण दिलं गेलं. परंतु नाव बदलून, जात बदलून सत्य संपत नसतं. सत्य परिस्थिती आहे ती बदलत नाही. आणि म्हणून आज मी मराठवाड्यात कधी गेलेलो नाही. मराठवाड्यात कदाचित मराठा बांधवांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असू शकते आणि ती हलाखीची परिस्थिती असेल म्हणून एवढ्या अहमयतेने हा विषय मांडला जातो. मी सुद्धा फेसबुकवर अनेक पोस्ट टाकल्यानंतर त्या मराठवाड्यातल्या माणसांनी, अनेक मराठा बांधवांनी मला शिव्या दिल्या, धमक्या दिल्या. मी रागावलो नाही, कारण मला ते समजून घ्यायचं होतं की त्यांच्या मनाची भूमिका काय. परंतु तिथे अत्यंत गरिबी असेल तर मी हे सांगतो की कोकणातले जे ओबीसी आहेत, आगरी, कोळी, माळी, भंडारी, खास करून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या सगळ्या जमिनी आमच्या महाराष्ट्रात 13च्या वर आलेल्या मराठा आणि ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी लुटले आहेत. कवडीमोल भावांनी खरेदी केल्या, म्हणजे 3,000 रुपये, 4,000 रुपये एकरनी घेतल्या आणि आज 200 कोटी रुपयांनी ते विकतायत, धंदा करतायत, व्यापार करतायत. याचा प्रचंड राग मराठा समाजाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यावर आमचा आहे, आताच्या मुख्यमंत्र्यावर सुद्धा आहे. तरी सुद्धा एवढं होऊन सुद्धा, म्हणजे शेतीला भाव नाही, कांद्याला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, उसाला भाव नाही म्हणून आम्ही गरीब आहोत किंवा आम्हाला मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो, असं जर या सगळ्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांचं म्हणणं असेल तर त्यांना माझं कोकणातून उत्तर आहे की इथल्या शेतकऱ्यांनी कधीही आत्महत्या केली नाही. इथल्या मागासवर्गीयांनी आम्हाला आरक्षण भेटत नाही, म्हणजे ओबीसीचं आरक्षण असून सुद्धा ते आम्हाला मिळत नाही हे वास्तव आहे. आणि असं असताना विनाकारण आमच्या जमिनी जबरदस्तीने लुटणारे मराठा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आमच्यावर उरणमध्ये गोळ्या घातल्या, 5 माणसं आमची ठार केली, हजारो जखमी झाले, जबरदस्तीने जमिनी घेतल्या आणि त्याचं पुनर्वसन आज आम्हाला मिळत नाही. असं असताना कोकणातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. म्हणून मराठा बांधवांना मी सांगतो की लढाई ही मरून जिंकता येत नाही. मला आठवतं, मी बाकीचं तत्वज्ञान सांगत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या त्या लढाया शत्रूला मारून किंवा स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन ज्या जिंकल्या आहेत, कोंढाण्याची लढाई असेल किंवा आपल्या पावनखिंडीची, बाजीप्रभूंची लढाई असेल, या लढाया लक्षवेधी आहेत. परंतु कॅप्टन राजा लिमये नावाचे एक कॅप्टन आहेत सैन्याचे, त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 60% लढाया हे रक्त न सांडता जिंकल्या आणि तोच गनिमी कावा आहे. गनिमी कावा म्हणजे शत्रूला फसवणं नव्हे, तर शत्रूच्या सैनिकांचं आणि आपल्या सैनिकांचं कमीत कमी रक्त सांडून ज्या लढाया जिंकल्या जातात त्या अहिंसेच्या लढाया आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या.
परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या मावळ्यांवर आणि शत्रूच्या सैनिकावर जो जीव आहे, जी करुणा आहे, ती सांगितली जात नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे राजे अहिंसक आहेत. खरं म्हणजे बौद्ध लेण्यांच्या वाटेवर, महाडच्या त्या खाडीवर त्यांनी रायगड किल्ल्याची राजधानी बनवली. मला वाटतं शिवनेरीवर सुद्धा अशा बौद्ध लेण्या आहेत. आणि कदाचित तो जो विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये असेल. पण आज जी प्रतिमा केली जाते मुसलमानांचे शत्रू छत्रपती शिवराय, आणि मग रक्तरंजित जी लढाई आहे त्याचं वर्णन आक्रमकपणे केलं जातं. आणि मग तानाजी मालुसरे यांच्या पोवाड्यामध्ये असं दाखवलं जातं की पत्नी ते आरती करताना दिवा विझला आणि म्हणून ते त्यांना अपशकुन झाला आणि मग त्यांनी कुंकू पुसलं. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आणि म्हणून अत्यंत डोळसपणे अमावस्येच्या रात्रीला शत्रूला आम्ही दिसणार नाही आणि मुहूर्त न पाहता, अमावस्या न पाहता लढाया करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरं म्हणजे तलवार हातात असलेले परंतु अहिंसेचे पुजारी आहेत, मानवी जीवनाला मूल्य देणारे आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 60% लढाया रक्ताचा थेंब न सांडता जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या समोर आले पाहिजेत. आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता राजकीय परिवर्तन घडवता येऊ शकतं. म्हणजे आपल्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे बॅलेट पेपरच्या निवडणुका आहेत, त्यातून राज्य खालसा करण्यासाठी पूर्वीच्या मोठ्या लढाया व्हायच्या. कलिंगचं युद्ध आहे सम्राट अशोकाचं, आणि त्या कलिंगच्या युद्धातून सम्राट अशोकाला बौद्ध धर्माचा मार्ग सुचला वगैरे जे सांगतात ते अभ्यासाचा विषय. परंतु रक्त सांडून सत्ता परिवर्तन चुकीचं आहे. पाण्यासाठी रक्ताचा थेंब सांडवायचा नाही हे भगवान बुद्धांचं जे वचन आहे रोहिणी नदीच्या काठाचं शाक्य आणि कोली यांचं, ते उदाहरण सुद्धा मी या दिवशी आपल्याला देईन. आणि म्हणून स्वतःचे प्राण त्यागण्याची कृती मराठा बांधवांनी करू नये. मी ओबीसी आहे, माझं नाव राजाराम पाटील आहे, माझ्या नावात पाटील आहे, पण मी मराठा नाही. तरी सुद्धा मराठा बांधवांना मी विनंती करेन की अशा प्रकारच्या आत्महत्यांचा विचार आपण डोक्यातून काढून टाकावा. आणि केवळ आरक्षणाने प्रगती होत नाही, केवळ आरक्षणाने विकास होत नाही. अलीकडेच मराठा समाजाचे अत्यंत महत्वाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी सुद्धा जाहीरपणे म्हटलेलं आहे. आणि मी सत्य सांगतो की मी शिक्षकाचा डीएड नावाचा कोर्स, डिप्लोमा इन एज्युकेशन, हा केला होता. आणि मला आठवतं 1990ला मी शिक्षक म्हणून लागलो. मला 1996ला नोकरी सोडावी लागली, कारण का त्या नोकरीमध्ये कधीच 900 रुपयाच्या वर मला पगार मिळाला नाही आणि मला आरक्षणाचा फायदा झाला नाही. याच पद्धतीने दुसऱ्यांदा मी नोकरी केली विवेकानंद विद्यालय सानपाडा इथे. तिथे सुद्धा मी परमनंट कधी झालो नाही, मला नोकरी सोडावी लागली. ओबीसी आरक्षणाचा मला फायदा भेटला नाही म्हणून मी आत्महत्या केली नाही. तर मी माझ्या जीवनामध्ये असलेल्या क्वालिटी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्वालिटी मला कधी कळल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं तेव्हा. आणि म्हणून माझ्या जीवनात मी बाबासाहेब आंबेडकर 2005ला वाचले, जेव्हा माझ्या हातात कोणतीही नोकरी नव्हती, कोणताही व्यवसाय नव्हता. आणि 2005ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधून मी स्फूर्ती घेतली की कुठलंही जमीन नाही, पाणी नाही, कुठलेही अधिकार नाहीत, कुठल्याही मोठ्या जमीनदार वडिलांचा मी मुलगा नाही, अत्यंत गरीब घरात शेतमजूर असलेल्या वडिलांचा मी मुलगा आहे, शेतमजूर असलेल्या आईचा मुलगा आहे. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर माझ्यामध्ये हिंमत आली की तुमच्याकडे काहीही नसतं, देव आणि धर्माचा पाठिंबा सुद्धा नसतो, आशीर्वादही नसतो, नवसाचा आधार नसतो, तेव्हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं महान होता येतं. ही गोष्ट मला 35व्या वर्षी कळली आणि मी 2009ला विधानसभा लढलो, पराजित झालो, आत्महत्या केली नाही. 2019ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा लढायची संधी दिली. 3 आकडी संख्या असलेले रुपये अकाउंटला नव्हते आणि तरी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी मला लोकसभा लढायला लावली. मी लोकसभा लढलो, 75 ते 76 हजार मतांचं वोटिंग घेतलं. मी यासाठी सांगतो की ज्यांना ज्यांना आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी निराश होऊ नये म्हणून सांगतो, मी मोठेपणा सांगत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून, भगवान बुद्धांच्या जीवनातून ही स्फूर्ती मला मिळाली. सगळ्या मराठा बांधवांना मी विनंती करेन की बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध हे आरक्षण मागणाऱ्या सगळ्या लोकांचे आदर्श महापुरुष आहेत. कारण सामाजिक न्याय, मानवी न्याय याचा विचार या 2 महापुरुषांनी मांडलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की मराठा समाज हा मागास, सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे अनेक आयोगांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही स्वतःला क्षत्रिय आणि राज्यकर्ते म्हणतो, कारण मराठा बांधवांचे ज्यांचे फोन मला आले त्यांनी सांगितलं, होय आम्ही मराठा आहोत पण आम्हाला कुणबी दाखले पाहिजे.
आता कुणबी म्हणजे ओबीसी, ओबीसी म्हणजे शूद्र. मला आठवतं आमच्या कोकणामध्ये चंद्रकांत बावकर नावाचे कुणबी समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची त्या कुणबी समाजाची जी परिस्थिती आहे ती तुम्ही पाहिलीत तर त्यांचं खरोखर शोषण झालेलं आहे. म्हणजे कोकणामध्ये जे खोत सावकार होते ते ब्राह्मण, मराठा आणि वैश्य होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होते. या खोतांविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं, खोती विरुद्ध आंदोलन केलं आणि आम्हा सगळ्यांना म्हणजे कोकणातले कुणबी, आगरी, भंडारी, माळी यांना जमिनींची मालकी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि मग आम्ही 2 गुंठे, 20 गुंठे, 25 गुंठेचे जमिनीचे मालक झालो. त्या चंद्रकांत बावकरांनी सुद्धा मराठ्यांच्या ओबीसीकरणाला विरोध केलेला आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ते अध्यक्ष होते, आमचे अध्यक्ष होते. आजही त्यांना मी ओबीसीचे आमच्या संघटनेचे अध्यक्षच मानतो. परंतु ज्यावेळी प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आमच्या संघटनेचे नेतृत्व हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि धनगर समाज जेव्हा आदिवासींचं आरक्षण मागायला लागला त्यावेळी मी त्या संघटनेतून बाहेर पडलो. का त्याचं कारण असं आहे की आदिवासी जेवढ्या वाईट अवस्थेत आज देशामध्ये आहेत, आदिवासींना फसवण्याचं प्रमाण 99% एवढं आज देशामध्ये आहे. मग जमिनी असेल, सामाजिक न्याय असेल, आरक्षण असेल, शिक्षण असेल, त्या आदिवासी समाजामध्ये जर धनगर समाज आरक्षण घेत असेल तर तो आरक्षण चळवळीचा पराभव आहे, आरक्षण चळवळीचा द्रोह आहे. आणि म्हणून धनगर समाजाचे लोक असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला असलेलं ओबीसीचं आरक्षण आहे आणि असं आरक्षण असताना तुम्ही जर एसटीचं, आदिवासींचं आरक्षण मागत असाल तर ही आरक्षण नीतीच्या विरोधातली गोष्ट आहे. आणि म्हणून मी त्या संघटनेतून बाहेर पडलो. आणि म्हणून आज जसं धनगरांना एसटीमध्ये, आदिवासींमध्ये आरक्षण दिलं तर आदिवासींची जी सामाजिक स्थिती आहे, सामाजिक शोषण आहे, ते जंगलामध्ये राहतात, त्यांची तुलना जशी धनगरांबरोबर होत नाही तसं मराठ्यांची तुलना ओबीसींबरोबर होऊ शकत नाही. मराठ्यांची तुलना ब्राह्मणांच्या बरोबर होऊ शकते, वैश्यांबरोबर होऊ शकते. कारण आजही सगळे मुख्यमंत्री, सगळी महत्वाची पदं मराठ्यांकडे आहेत. आणि म्हणून मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये. मागू नये म्हणजे काय? हा सभ्यपणा आहे, सुसंस्कृतपणा आहे. पण जेव्हा आम्ही मागासवर्गीय असलेले लोक दुसऱ्या मागासवर्गीयांचं शोषण करायला जातो तर तो मनुवादच होतो. आणि म्हणून हे जे सगळी जी भांडणं सुरू आहेत या भांडणामागं मला असं वाटतं की ज्या जाट, गुर्जर, पटेल आणि मराठा या जमीनदार जातीने जेव्हा ओबीसींचं आरक्षण मागितलं त्याच्या पाठीमागं आरक्षण ही सामाजिक न्यायाची भूमिका संपवण्याची भूमिका आहे. आरक्षण संपवण्याचा उद्देश या आंदोलकांचा आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. ते जर आरक्षण या सामाजिक न्यायावर, देशाच्या सामाजिक समतेवर खऱ्या अर्थाने प्रेम करत असतील तर दुसऱ्याच्या आरक्षणात घुसखोरी करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून आज मराठा समाजाकडून आरक्षणाची जी मागणी होते याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी सत्तेच्या जोरावर कुणब्यांचे दाखले घेतलेले आहे. हा विषय महाराष्ट्रात चर्चेला आहे आणि हा सामाजिक द्रोह आहे, हे चुकीचं आहे. कारण मी कुणबी समाजाला म्हणजे आमच्या कोकणातल्या कुणबी समाजाला ओळखतो. त्यांचं वजन जरी पाहिलं, तिथल्या तरुणांचं वजन पाहिलं तर 35 ते 40 किलो वजन आहे. त्यांचं कुपोषण झालेलं आहे. त्यांच्याकडे अर्धा एकरपेक्षा कमी जमिनी आहेत, ज्या जमिनीला पाणी नाही आहे आणि त्या जमिनी सुद्धा आजही खोतांच्या नावावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे जे कोकणातले कुणबी आहेत आणि महाराष्ट्रातले बाकीचे जे जरांगे पाटील यांच्या गावचे कुणबी आहेत त्यांना मी खरोखर पाहिले नाही त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. परंतु कोकणातले कुणबी आणि मराठा एक आहेत असं अजिबात नाही. त्यांच्यामध्ये नातेसंबंध सुद्धा नाहीत, रोटीबेटी व्यवहार नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या अभ्यासकांनी अत्यंत चांगले निकष लावून सामाजिक दृष्ट्या कोणी मागासलेला आहे सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं आमचे श्रावण देवरे यांनी याची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली. मला या विषयामध्ये फार खोलात जायला आत्ता वेळ नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या म्हणजे केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देता येत नाही. हा संविधानाचा नियम आहे, कायदा आहे. ज्यांना सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण द्यायचं असेल तर तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे, तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे आणि तो शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे. या तिन्ही गुणांमध्ये जो उत्तीर्ण होईल त्याला सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण मिळेल. जरांगे पाटील यांच्या बोलण्यामध्ये सामाजिक मागासलेपण काय असतं हा शब्दप्रयोगच येत नाही. आणि म्हणून मराठा बांधवांना माझी विनंती आहे की कधी कधी आपल्या जातीमध्ये उच्चवर्णीय मानसिकता किंवा मनुवाद कसा घुसतो हे आपल्याला समजत नाही.
आणि कळत नकळत आपण आपल्या आजूबाजूच्या आदिवासींचा, आपल्या आजूबाजूच्या एससींचा अपमान करतो आणि शोषणही करतो. एवढंच नाही तर आपल्या घरातल्या स्त्रियांचं सुद्धा अधिकारांमध्ये आम्ही घुसखोरी करतो. हे आपल्याकडून नकळत होत असतं. आणि हे समजून घ्यायचं असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्राणीमात्रांविषयीची जी करुणा आहे ती आमच्या हृदयात आली पाहिजे. आणि म्हणून मी अनुभवाने सांगतो की तुम्ही कुत्रा पाळून बघा, तुम्ही मांजर पाळून बघा, तुम्ही कोंबडी पाळून बघा. हे सगळे प्राणी पशुपक्षी आपण जर त्यांना प्रेम दिलं तर आपल्याला ते प्रेम देण्याचा प्रयत्न करतात. आणि ते आपल्याला सांगतात तुम्हाला जसा फटका मारला की दुःख होतं तसं या प्राणीमात्रांना सुद्धा फटका मारला की दुःख होतं, हे ते प्राणी सांगतात. आणि तुम्ही स्वतः पाळलेली कोंबडी कापण्याचा मोह तुम्हाला कधीच होणार नाही. आणि म्हणून आमच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया त्यांच्याशी आम्ही किती संवेदनशील आहोत. मी अनेक सभा पाहतो आणि या सभांमध्ये मी अनुभव घेतो की त्या विचार मंचावर आयोजक स्त्रियांना स्थान देत नाहीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार मी पुन्हा सांगेन की आपले जे शहाजीराजे आहेत, छत्रपतींचे वडील आहेत, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या तत्कालीन ब्राह्मणी वातावरणामध्ये सर्वजण जिजाऊंना सल्ला देतात की तुम्ही आदर्श पत्नी असाल तर सती जा. त्यावेळी जिजाऊ त्याला नकार देतात आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की हे आई, हे राज्य स्त्रींच्या इच्छेने मी निर्माण केलेलं नाही, तर तुझ्या आईच्या विचारांनी, म्हणजे तुझ्यातल्या आईच्या विचारांनी मी स्वराज्य निर्माण केलेत. आणि म्हणून जिजाऊ या स्वराज्याच्या निर्मिक आहेत. ही गोष्ट कुठलाही सामाजिक शास्त्रज्ञ, कुठलाही प्रशासकीय अधिकारी मान्य करेल की वडील दूर असताना जिजाऊंच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं आणि ते राज्य तुझ्या सती जाण्यामुळे नष्ट होऊ शकतं, म्हणून तू सती जाऊ नकोस. सती प्रथेला विरोध करण्याचं काम जिजाऊंनी केलं आणि जिजाऊंना देवापेक्षा मोठा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलाय. परंतु नंतरच्या काळात, पेशवाईच्या काळात स्त्रियांचं शोषण किंवा स्त्रियांवरचे अत्याचार याची प्रचंड मोठी मालिका आपण पाहिली. आपल्याला माहित आहे की सावित्रीबाई फुलेंनी जी अहिंसक क्रांती केली, शिक्षणाची चळवळी स्त्रियांकडून झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकणारे लोक कोण होते आता तुम्ही अभ्यास केलात तर जिजाऊंना किती त्रास झाला असेल. पण त्यावेळी असे सामाजिक समतेच्या दृष्टीने लिखाण करणारे इतिहासकार नव्हते. पण जिजाऊंचा छळ हा इथल्या ब्राह्मणी समाजाने, उच्चवर्णीय लोकांनी केलेला आहे. मग अशा काळात आपल्या घरात सुद्धा आपण कधी कधी आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, आपल्यापेक्षा जातीने हलके लोक असतील, यांचं शोषण कळत नकळत करत असतो. आणि म्हणून जरांगे पाटील यांनी ही सुद्धा करुणा आपल्या जीवनात अनुभवावी. ती अनुभवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सामाजिक समता म्हणजे काय. सामाजिक विषमता मनुस्मृतीने या देशात लादली होती. त्या मनुस्मृतीचं दहन आपण या आंदोलनामध्ये करावं ही माझी विनंती आहे. पण मनुस्मृतीचं दहन करण्यापूर्वी मनुस्मृती तुमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी वाचली पाहिजे. आणि त्या मनुस्मृतीमध्ये वर्णन केलेला क्षत्रिय कोण आहे, तो आमच्यामध्ये आहे का, पाटलांमध्ये आहे का. मी पण पाटीलच आहे, पण ओबीसी पाटील आहे, शूद्र पाटील आहे, आपण पण पाटील आहात. मग त्या पाटलांच्या हृदयामध्ये मनुस्मृतीमधला क्षत्रिय जर वारंवार पुढे येत असेल, ते क्षत्रिय हा मनातला भाव आहे तो काढून टाकायचा. त्यासाठी कोणाचंही डोकं उडवण्याची किंवा आत्महत्या करण्याची अजिबात गरज नाही. आणि म्हणून आरक्षणाच्या विरोधी जे लोक आहेत, कारण आरक्षणाची ज्यांनी निर्मिती केलेली आहे ते कोण आहेत, ते मनुवादी लोक आहेत. आणि या मनुवादाचं समर्थन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याकडे केलेलं आहे. भारतीय संविधान आणण्यामागे जो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, आणि इंग्रज हे आपल्या देशाचे शत्रू असले तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं संविधान निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तत्कालीन सगळ्या राज्यकर्त्यांना एक संदेश दिलेला आहे. आणि त्या संदेशातून अहिंसक संविधान भारताला मिळालं. आणि जे संविधान आहे म्हणून आरक्षण आहे. परंतु हे संविधान आहे, आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये केवळ आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना न्याय नाही. हे म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण येण्यापूर्वी आम्ही सगळे ओबीसी विचारवंत सगळीकडे बोलत होतो, न्यायालयामध्ये त्याची चर्चा होत होती. आणि आर्थिक आधारावर आरक्षण देता येत नाही लोक ओरडून सांगत होते. तरी सुद्धा आर्थिक निकषावर 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलं. याचं कारण केंद्रातलं भाजपा सरकार हे आरक्षण विरोधी आहे. आरक्षण विरोधी म्हणजे देशातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. आणि म्हणून देशातले शोषित लोक, देशातले मागासवर्गीय लोक जेव्हा भारताच्या शोषणावर बोलायला लागतात, भारत हा असा नालायक लोकांचा देश आहे की ज्यांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणी
पशुपक्ष्यांना पिऊ दिलं, पण या देशातल्या अस्पृश्यांना, या देशातल्या ओबीसींना पिऊ दिलं नाही. हा विषय या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा संघ परिवाराच्या समोर येतो, तेव्हा तो त्यांचा अपमान वाटतो. कारण त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या चुका या सगळ्या इतिहासामध्ये आहे. मग खोती विरुद्ध आंदोलन आम्ही जेव्हा कोकणामध्ये सांगतो, तेव्हा ही जमीन जी आम्ही कसतो, जी पिकवतो, तेच आमचं राष्ट्र आहे, आम्हाला तुमचं हिंदू राष्ट्र नको, असं जेव्हा ओबीसी म्हणून मी विचार सांगतो, तेव्हा ह्या संघ परिवाराच्या लोकांना त्रास होतो. याचं कारण यांच्या पूर्वजांनी आमचं शोषण केलेलं आहे. आम्ही खरोखर मागच्या काळात या सगळ्या शोषितांचं, मागासवर्गीयांचं शोषण केलं असेल, चुकूनही केलं असेल, अनवधानाने केलं असेल, तर आज त्या मागासवर्गीयांचं आरक्षण मागण्याचा आम्हाला अधिकार नाही, कारण त्या आरक्षणाविरोधी बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनेक हिंदुत्ववादी, अनेक वैदिक किंवा संघ परिवाराचे लोक असं म्हणतात की हे संविधान परदेशातल्या लोकांचं अनुकरण करून लिहिलेलं आहे, म्हणजे कॉपी केलेलं आहे. त्यांना माझं हे सांगणं आहे की आपण मनुस्मृती वाचा आणि कुठल्याही मागासवर्गीयांचा इतिहास अभ्यासा, मागचा इतिहास अभ्यासा, किती प्रकारचा छळ या देशामध्ये मागासवर्गीयांचा झालेला आहे. आणि हा जो छळ आहे, त्या छळाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी मांडणी केली की या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे राज्य करण्याचा, तलवार धरण्याचा अधिकार इथल्या मागासवर्गीयांना देत नव्हते. आणि ज्या इंग्रजांनी भीमा कोरेगावला अधिकार त्या काळातल्या अस्पृश्य महार जातीला दिला, त्यावेळी पहिल्यांदा अस्पृश्यांचा पराक्रम देशासमोर आला आणि 28,000 पेशव्यांच्या सैनिकांना, त्यामध्ये क्षत्रिय पण आहेत आणि ब्राह्मण सुद्धा आहे, त्यांना कापून काढलं. आणि आम्हीच या देशात शूर आहोत हा अभिमान त्यांना सोडावा लागला. आणि म्हणून आरक्षण का आहे, तर आरक्षण ही संधी आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. मागासवर्गीय माणसाला आरक्षण दिल्यानंतर काय होतं, यासाठी अतिशय उत्कृष्ट उदाहरण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच देईन. त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुणवत्ता आहे, जी गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे, ती महत्वाची इतकी आहे की माझी जर चूक होणार नसेल तर मी आपल्याला सांगू इच्छिन की बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिक्युलेशन परीक्षेला बसले होते. साहजिकच 99% शिक्षक हे ब्राह्मण असणार किंवा मराठा असतील त्या काळातले. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा अस्पृश्य जातीतला विद्यार्थी मॅट्रिकला बसतो, तर अस्पृश्यांना शाळा प्रवेश नाकारलेला होता. बाबासाहेबांना सुद्धा वर्गात बाहेर ते बसवत होते, तरी सुद्धा सगळे अपमान, सगळा त्रास सहन करून बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. तर मॅट्रिकच्या परीक्षेला किमान उत्तीर्ण होण्याची 35% असते, पण बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी 37% मार्क्स मिळाले. भारतामध्ये 37% मार्क्स बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धीनी कमी आहेत याचं प्रतीक नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक पेपर तपासताना कसे वागायचे, शिक्षण कसे नाकारचे अस्पृश्यांना, याचं उदाहरण आहे. आणि म्हणून 37% गुण मिळून सुद्धा, म्हणजे 37% गुणांना कुठेच ऍडमिशन मिळालं नसतं आजच्या परिस्थितीत. आणि म्हणून मागासवर्गीयांना आरक्षणाची जी योजना केली गेली, सामाजिक न्याय केला गेला, त्याचं कारण हे होतं की या देशातले उच्चवर्णीय मागासवर्गीयांना मार्क्स सुद्धा देत नाहीत आणि मागासवर्गीयांना शिक्षण सुद्धा नाकारतात, हे वास्तव त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून जे युक्तिवाद आज मराठा बांधव करतात की आम्ही 99% गुण मिळून सुद्धा मागासवर्गीयांच्या मागे राहतो, अरे 37% मार्क्स मिळवलेला माणूस, 37% गुण मिळवणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधला महामानव जेव्हा भारताचं संविधान लिहितो आणि तोच आरक्षणाची घटना लिहितो, त्याच्यावर किती अन्याय झालाय. आणि बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसी, एससी, एसटी यांच्या शोषणाचं आदर्श प्रतीक आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांना 37% मार्क्स या देशात मिळाले आणि त्यांनीच जर भारताचं संविधान लिहिलं आणि शिक्षण सर्वांना समानतेच्या हक्काने भेटलं पाहिजे, लिंगभेद, धर्मभेद न होता सर्वांसाठी शिक्षण ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे, त्यांना सुद्धा मार्क्स नाकारणारी इथली व्यवस्था होती. आणि एका मागासवर्गीयाला अधिकार दिल्यानंतर काय होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं. आणि म्हणून उच्चवर्णीय जातीतले जे वकील, बॅरिस्टर झाले, त्यांना अशा प्रकारचं सामाजिक न्याय असणारं संविधान लिहिता आलं नाही. याचं कारण शोषणाचं दुःख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजत होतं. हे शोषणाचं दुःख काही प्रमाणात मी सुद्धा अनुभवलेलं आहे. ओबीसींना काय त्रास होतोय नोकऱ्यांमध्ये आणि ओबीसींच्या नोकऱ्या कशा गमवाव्या लागतात, त्यांना प्रमोशन कसं नाकारलं जातं, हे सगळा अनुभव मी घेतला. पण तो अनुभव समजण्याची क्षमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचल्याशिवाय आपल्याला येत नाही.
आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही निवांत असाल त्यावेळी ही जी आरक्षणामागची सामाजिक न्यायाची भूमिका आहे ती आपण समजून घ्यावी. हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये शंभूक या ओबीसीचा वध करणारा राजा क्षत्रिय आहे आणि म्हणून मराठा बांधव जर स्वतःला क्षत्रिय समजत असतील तर रामाने केलेलं महापाप त्यांच्या नावावर लागू शकतं, कारण त्यांनी एका शूद्राला आणि ओबीसीला ठार केलेला आहे जो अध्ययन करत असतो. याच पद्धतीने एकलव्य या आदिवासीला सुद्धा अंगठा कापून घेण्याचं म्हणजे धनुर्धारामध्ये हा जो अंगठा आहे आपल्या उजव्या हाताचा त्यामध्ये बाण पकडता येतो, हा जर अंगठा कापला तर बाण पकडताच येऊ नये, म्हणजे मिळालेल्या शिक्षणाचा कौशल्याचा उपयोगच करता येऊ नये अशा प्रकारची शिक्षा आदिवासींना दिलेली आहे. हे आदिवासींना अशा प्रकारची शिक्षा अर्जुनासाठी दिली जाते. हा अर्जुन कोण आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. आणि म्हणून आज आमच्याकडून मागच्या काळात झालेल्या चुकांचा आढावा घेण्यासाठी मी बोलतो आणि त्यामध्ये मी स्वतःला निर्दोष समजत नाही. माझ्या 35व्या वर्षापर्यंत वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आदिवासींचं दुःख, अस्पृश्यांचं दुःख, एससी एसटी मातंग बौद्ध सगळ्यांचं दुःख मला समजतच नव्हतं. एवढं बधीर मनुस्मृतीच्या संस्कारामुळे माझं झालं होतं आणि मग ती घोडचूक आहे ती वयाच्या 35व्या वर्षी मी कबूल केलो. आणि म्हणून माझ्यातला जो पाटील आहे तो जमीनदार पाटील नाही, तर मला अर्धा गुंठे, 20 गुंठे, 5 गुंठे जागा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्यांच्यापैकी पाटील आहे हे मी मराठवाड्यातल्या पाटलांना सांगू इच्छितो. आणि म्हणून पाटील म्हणजे न्याय करणारा पाटील अशा भूमिकेमध्ये जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या बाबतीत वागावं अशी माझी विनंती आहे. आणि ओबीसी बांधव आपलं दुःख समजून घ्यायला तयार आहेत, परंतु तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात जे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी कोकणाला लुटलेलं आहे. त्यांचं पाणी, त्यांची जमीन, त्यांचे जंगल हे स्वातंत्र्यपूर्व काळात पण लुटलं आणि आताही लुटत आहेत. उद्या सोमवारी आमच्या उरणवर तोडक कारवाई करणारे कोण आहेत? एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. आणि म्हणून आपण विनंती करावी जरांगे पाटील किंवा एकनाथ शिंदेना सांगावं की मुंबईतले जे भूमिपुत्र आहेत आगरी, कोळी, भंडारी यांच्या घरावर तोडक कारवाया तुम्ही करत राहिलात तर इथला ओबीसी कधीच अशा प्रकारच्या तुमच्या हट्टाला पाठिंबा देणार नाही, तर विरोध करेन. कारण आरक्षणाचा मूळ हेतू ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची शोषकता, यांचा दाहकता कमी करणं आहे. आम्ही अशा मताचे लोक नाहीत की समता आणण्यासाठी माणसांची डोकी उडवली पाहिजे, तर समता आणण्यासाठी माणसांच्या डोक्यातला विषमतेचा विचार बदलून संविधानाचा विचार तिथे आणला पाहिजे. यापैकी आम्ही आहोत आणि म्हणून ओबीसींची भूमिका आपण समजून घ्यावी. ओबीसींना सगळ्यांना बोलता येत नाही कारण ओबीसींचा हा अभ्यास नाही. स्वतःचं शोषण होऊन सुद्धा त्याची कारणं ज्यांना जन्मामध्ये आहेत, पूर्व सुकृतामध्ये आहेत, असं ज्या ब्राह्मणांनी, ज्या मनोवद्यांनी सांगितले त्यांना असं वाटतं की आमच्या जीवनातला जो दोष आहे हा पूर्वजन्म त्याच्या पापामुळे आलाय. परंतु पूर्वजन्म वगैरे काय नसतो, पुनर्जन्म वगैरे काय नसतो. हा जो जन्म आहे तो एकच जन्म आहे. हे अशा प्रकारचे विचार याच देशात चार्वाकांनी मांडले, बुद्धांनी मांडले आणि तेच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले. आणि म्हणून एकच जन्मामध्ये हिमालयापेक्षा उंचीचं जीवन आम्ही जगू शकतो हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं, लोकनेते दिबा पाटलांनी शिकवलं. आणि समाजाचं प्रबोधन दुसऱ्यांचं शोषण नाही तर दुसऱ्यांचा आदर करून आपलं सुद्धा विकास कसा करायचा असतो हे दिबा पाटलांनी इथे शिकवलं. आणि म्हणून आज आमच्याकडे जे 12.5% पुनर्वसनाचं तत्व आलं ते पुनर्वसनाचं तत्व लोकनेते दिबा पाटलांमुळे आलं. अशा प्रकारचे नेते पश्चिम महाराष्ट्रात जन्माला आले नाहीत. अशा प्रकारच्या एक भारती पवार नावाच्या कार्यकर्त्या कोल्हापूरच्या आहेत, त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी नेतृत्वाची पळी या देशामध्ये निर्माण केली ती संविधानिक आहे, अहिंसक आहे. आणि म्हणून डाव्या चळवळीपेक्षा आंबेडकरी विचार हा अत्यंत श्रेष्ठ विचार आहे, भगवान बुद्धांचा तो विचार आहे. मी आठवण करून यासाठी देईन की अशी चर्चा आता महाराष्ट्रात विचारवंतांनी केली पाहिजे. मी मुद्दाम सांगेन की 2023 मध्ये म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण आल्यानंतरची गोष्ट सांगतो. ईडब्ल्यूएस आरक्षण हे उच्चवर्णीयांमधल्या म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या श्रीमंत असलेल्या लोकांमधल्या गरिबांसाठी योजना आणली गेली आणि त्या योजनेमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांना ते आरक्षण मिळणार नाही अशी सूचना केली. आणि म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण हे उच्चवर्णीयांचं आरक्षण आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमच्या गुरुचरण जागेमध्ये झालेली जी घरं आहेत पंतप्रधान आवास योजनेतली, मी पंतप्रधान हे मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात कसे आहेत ते सांगतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण इथल्या गरिबांच्या घरासाठी म्हणून जी घरं होती त्यासाठी लावलं आणि त्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांचं 50% आरक्षण नरेंद्र मोदींनी नाकारलं.
आज ती घरं ईडब्ल्यूएस च्या नावाने ओपन मधल्या उच्चवर्णीय लोकांसाठी राखून ठेवली. ती घरं विकली जात नाहीत, कारण उच्चवर्णीय मानसिकता ही गरिबांची घरं घेण्याच्या स्थितीत नाही. त्यांना मोठे मोठे बंगले पाहिजे, त्यांची वस्ती स्वतंत्र आहे. मागासवर्गीय वस्तीत ते राहायला तयार नाहीत. आणि ही जी घरं आहेत ती पडून आहेत. सिडकोची जवळजवळ 64,000 घरं पडून आहेत आणि पंतप्रधान आवास योजनेतली 2 लाख घरं आमच्या नवी मुंबईत पडून आहेत. ही घरं जर ओबीसी एससी एसटी यांना दिली, त्यांना खरं म्हणजे घरांची गरज आहे, कारण यांच्याकडे जमिनी आणि घरं नाहीत. परंतु ईडब्ल्यूएस आरक्षण लावून त्या घरांची वाट लावण्याचं काम केंद्र सरकारने केलंय आणि राज्य सरकारने केलंय. हा सरळ सरळ थेट जातीवाद आहे. हा उच्चवर्णीयांचा विचार आहे. आणि म्हणून ईडब्ल्यूएसचं उदाहरण देऊन मी सांगेन की जरांगे पाटील साहेब, की आपण आर्थिकदृष्ट्या गरिबीचीच गोष्ट करता, म्हणजे आमच्या गरिबांच्या पोरांचं काय होईल, गरिबांच्या पोरांचं काय होईल, हे जे तुमचे शब्दप्रयोग आहेत ते ईडब्ल्यूएसला लागू होतात. आम्ही मागासवर्गीय आहोत, आमचं शोषण केलंय असं तुम्ही कधी बोलता का? बरं, तुमचं शोषण ओबीसीनी केलंय का, एससी एसटीनी केलंय का? तुमचं शोषण जर केलंच असेल तर देवेंद्र फडणवीसच्या लोकांनी केलं असेल, पण ते पण नाही. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजातले अत्यंत महान माजी मुख्यमंत्री आहेत, की ज्यांनी मोठ्या मनानं मराठा असलेल्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं. ब्राह्मण सुद्धा विकसित झालेत आणि त्यांनी आपापसामध्ये ऍडजस्टमेंट करून घेतलेत की आम्ही मुख्यमंत्री पद मराठ्यांना देऊ, आम्ही उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना देऊ, अजितदादांना देऊ, म्हणजे दुसऱ्या मराठ्याला देऊ, पण आम्ही ओबीसीना देणार नाही. इथे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय सामाजिक पराभव आहे, संविधानिक पराभव आहे. आणि म्हणून सतत मराठा आणि ब्राह्मण मुख्यमंत्री होणं हा जो विषय आहे हा ओबीसीने समजून घेतला पाहिजे. आणि आपण आरक्षणाची जरी मागणी नाही केली तरी राजकीय आरक्षण हे ओबीसीना भेटलं पाहिजे आणि ते आरक्षण मुख्यमंत्री बदलूनच मिळेल, एकनाथ शिंदेना तिथून खाली खेचूनच ते मिळेल, हे मी ठाण्यातल्या आगरी कोळ्यांना इथे सांगू इच्छितो. आणि म्हणून ईडब्ल्यूएसची चर्चा मी आज इथे जाहीरपणे करणार आहे. 2023 मध्ये सीईटीद्वारे ईडब्ल्यूएस कोट्यातील तब्बल 76.6% प्रवेश फक्त मराठा समाजाचे होते. 76% मराठा समाजाला यात प्रवेश असतील तर उरलेल्यामध्ये ओबीसीचा पत्ता कुठे आहे? बिहारमध्ये जवळजवळ 85% लोक ओबीसी एससी एसटी निघाले बिहारच्या जनगणनेत. महाराष्ट्राची जातीय जनगणना करा, तुम्ही समजेल तुम्हाला महाराष्ट्रात मराठा जास्त आहे की ओबीसी जास्त आहे. ओबीसीची संख्या मोठी असून सुद्धा, साधारणपणे 67% संख्या असून सुद्धा त्यांना केवळ 27% आरक्षण मिळते. आणि त्याच आरक्षणात आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि वर या ईडब्ल्यूएस मध्ये 76% फायदा प्रवेश मराठा समाजाचे लोक घेत असतील तर सत्य हे जगासमोर आलं पाहिजे. आणि म्हणून जरांगे पाटील साहेब, आपलं काय शिक्षण असेल ते असेल. मी सुद्धा काय फार मोठा जास्त शिकलेलो नाही. मी सुरुवातीला पटकन नोकरी लागावी म्हणून डीएड केलं, नोकरी काही मिळाली नाही. त्यानंतर मात्र मी अनेक पुस्तकं वाचली, अनेक युनिव्हर्सिटीच्या पुस्तकांचा अभ्यास केला. मी काही पदव्या नाही घेतल्या, परंतु खूप पुस्तकं वाचली. पण अभ्यास तिथपर्यंत मी करतो जोपर्यंत सत्य मला सापडत नाही. मग सगळे धर्म असतील, सगळे राजकीय नेत्यांची चरित्र असतील, सगळं वाचण्याचा प्रयत्न असतो. आपण सुद्धा ही पुस्तकं वाचावी. आणि त्यामध्ये सीईटी मध्ये ईडब्ल्यूएस मध्ये 76% लोक जर मराठा समाजाचे असतील तर तुम्हाला मग ओबीसीच्या आरक्षणाची गरज काय? दोन्ही तुम्ही असू शकत नाही. तुम्ही ईडब्ल्यूएसचा फायदा घेताय तर ओबीसी आरक्षणाची मागणी आपण कशी करता, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून एकूण 11,302 प्रवेशापैकी 8,664 प्रवेश हे केवळ मराठा समाजाचे होते. अशा प्रकारची माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. आणि म्हणून तिसरा मुद्दा मी सांगेन, 2019 ते 2022 पर्यंत ईडब्ल्यूएस मधून राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 84% लोक मराठा समाजातील होते. आणि मंत्रालयात आपण अनुभवतो, प्रत्येक ठिकाणी मराठा प्रशासकीय अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत. आणि आमच्याकडे दीपक आकडे नावाचे तहसीलदार आले होते, त्यांनी अक्षरशः लुटलं. सिडकोमध्ये अनेक मराठा आयएएस ऑफिसर आहेत, ते सुद्धा आगरी कोळी ओबीसींची वाट लावतात, त्यांचं पुनर्वसन नाकारतात, त्यांना बेचिराग करतात. हे आमचा अनुभव आहे. मराठा समाजाचे लोक आरक्षणाद्वारे जर आले सरकारमध्ये, प्रशासनामध्ये, त्यांचं स्वागत आहे. पण आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ओबीसी एसटी एसटीचं शोषण करत असाल, तो संविधानाचा द्रोह आहे. मी असं म्हणत नाही की त्यांनी फार मोठी चोरी केली, पण संविधानाच्या तत्वाने आपण सरकारचा जो पगार घेताय त्या पगारामध्ये मागासवर्गीयांवर जर अन्याय करत असाल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून चौथा मुद्दा मी सांगेन, एमपीएससी मध्ये 2019 ते 2022 दरम्यान ईडब्ल्यूएस कोट्यातून 650 नोकऱ्यांपैकी 548 मराठा समाजाने घेतल्या, असं टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो. आणि म्हणून ही आकडेवारी महाराष्ट्रामध्ये
चर्चेला आली पाहिजे. आता ओबीसीचं आरक्षण आहे ते ऑलरेडी 400 ओबीसी जातींमध्ये आहे. आता मराठा समाजाला फक्त जातीला आरक्षण पाहिजे, एका जातीला कुठलंही आरक्षण लागू होत नाही. आपल्याला माहित आहे की ओबीसींना सगळे मागासवर्गीय आहेत की नाही याचे निकष लावूनच 400 जातींची यात निवड करण्यात आली. आणि ही निवड करण्यामध्ये सामाजिक शोषण त्यांचं कुणी केलंय काय हा महाराष्ट्रासमोर प्रश्न आहे. अनेक ठिकाणी असं उदाहरण देतात की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक ब्राह्मणांनी नाकारला असेल, आम्ही ओबीसी एससी एसटीने नाकारला नाही. शिवाजी महाराजांची जी रयत आहे ते आम्ही आहोत आणि म्हणून ही जी टोपी घातलेली आहे कोळी टोपी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची आहे. आणि म्हणून मराठवाड्यातल्या मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मराठा जातीचे पुढारी असं नाही. समुद्रामध्ये पोहण्याचं धाडस, लाटांमध्ये झुंज घेण्याची ताकद, इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्याशी लढण्याची ताकद खवळलेल्या समुद्रामध्ये इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांमध्ये होती. आणि त्या समाजाचा गुण हेरून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर आरमाराची जबाबदारी सोपवली. आज मराठा बांधवांना पाठिंबा देणारे एकनाथराव शिंदे असतील किंवा मराठा समाजाचे गप्प बसलेले सगळे पुढारी असतील, त्यांनी हे लक्षात घ्यावं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा जातीचे पुढारी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार हे ओबीसींचं, शूद्रातिशूद्रांचं आरमार आहे. कारण समुद्र उल्लंघन करणं हे पाप आहे असं ब्राह्मण म्हणत होते आणि त्यांना अनुमोदन हे क्षत्रिय मराठे देत होते. तरी सुद्धा आम्ही समुद्रात जात होतो, जात आहोत, जात राहू. आणि आमच्या बरोबर 50% मुस्लिम बांधव होते, हे सुद्धा मी अभिमानाने सांगेन. त्यांना तुम्ही यवन आणि म्लेंच म्हणता. त्या मुस्लिम बांधवांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे, रायगडची जी राजधानी आहे तिथं रक्षण आम्ही केलेलं आहे. आणि त्या रयतेमध्ये आम्ही 85% लोक येतो, याची आठवण महाराष्ट्राने ठेवावी आणि देशाने ठेवावी. आता मराठा समाजाच्या काही पुढाऱ्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की इतर जातींबरोबर आम्हाला संघर्ष नाही करायचा. कशासाठी? आरक्षणामध्ये. म्हणजे आम्हाला स्पर्धा नको. अहो, माणसाचंच मूल नाही तर प्राणी मात्र्यांची मुलं सुद्धा जीवनामध्ये संघर्ष करूनच पुढे आलेले आहेत. माणसाच्या मुलाला असं म्हणतात की 6 महिने चालायला लागतात, पण गाईचं लेकरू आहे, गाईचं वासरू आहे जंगलामध्ये किंवा हरणाचं लेकरू 5 ते 10 मिनिटांमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून चालायला लागतं, धावायला लागतं. हा संघर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून त्यांना सॅल्यूट आहे, प्राणी मात्रांना सॅल्यूट आहे की आई मुलांना जंगलात जन्म देते आणि त्यांची मुलं धावायला लागतात. याच पद्धतीने मागासवर्गीय असलेल्या वंजारी वगैरे आमच्या ज्या सगळ्या वडार वगैरे जाती आहेत, दगड फोडत असताना आया मुलांना जन्म देतात आणि त्या दगडांच्या दगडांच्या ज्या चिंधड्या उडत असतात, दगडांचे तुकडे उडत असतात आणि तो जो छिन्नीचा किंवा हातोड्याचा घाव आहे त्याचा स्पार्क आहे, तो स्पार्क अंगावर घेत घेत ती वडारांची मुलं, दगड फोडणाऱ्यांची मुलं पुढे येतात आणि कर्तृत्व गाजवतात. तो वडार समाज सुद्धा आरक्षण नाही म्हणून कधी आत्महत्या करत नाही, त्यांना घरं नाहीत म्हणून आत्महत्या करत नाहीत. नवी मुंबई विमानतळामध्ये वडार समाजाच्या लोकांना घरं द्या यासाठी मी 4 वर्ष संघर्ष केला, पण त्या वडार समाजाला घरं देणारा एकही अधिकारी प्रशासनामध्ये मिळाला नाही. त्या नगर विकास खात्याचे जे मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे याचे, ती आठवण मी करून देतो तुम्हाला. या सगळ्या नगर विकास मंत्र्यांनी, महसूल मंत्र्यांनी वडारांना, मातंगांना, बौद्धांना, आदिवासींना अधिकार नाकारलेला आहे. ही गोष्ट सुद्धा मराठा बांधवांनी लक्षात घ्यावी. आणि ही गोष्ट मी इतिहासातली सांगत नाही, निजामकालीन सांगत नाही, तर ही गोष्ट मी या फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज्यातली सांगतोय, वर्तमानातली सांगतोय. याची आठवण मी ती सांगतोय. मी मागच्या 1000 वर्ष मनुस्मृतीच्या शोषणाचा इतिहास सांगत नाही, वर्तमान काळातला शोषणाचा इतिहास सांगतोय. मुंबईतले आगरी कोळी भंडारी आदिवासी यांची 200 गावठाणं तुमचे जे हे महसूल मंत्री आहेत विखे पाटील ते द्यायला तयार नाहीत, एकनाथ शिंदे द्यायला तयार नाहीत. ते जमिनी लोढाला द्यायच्या, SRL द्यायच्या, यासाठी त्यांचा प्रयत्न असेल तर मराठा बांधवांबद्दल बंधुत्वाचा भाव कितीही मोठा असला तरी आमच्या सगळ्या मागासवर्गीयांना होणारा उल्लेख, शोषण त्याचा मी जर इथे पाडा वाचला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे ते जीवन शेवटच्या माणसाशी, जातीतल्या शेवटल्या शोषित माणसाची प्रामाणिकपणाचा आहे. तो आदर्श कसा पाळला जाणार? आणि म्हणून मला हे सांगावं लागतंय, कारण का तुमचं जे दुःख आहे तुम्ही महाराष्ट्रात जोरजोरात सांगतायत, पण वास्तव मात्र वेगळं आहे. या कोकणाला, या मुंबईला लुटणारे सगळे मराठा मुख्यमंत्री आहेत, मराठा गृहमंत्री आहेत, मराठा महसूल मंत्री आहेत, हे वास्तव आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राचं शोषण ब्राह्मण आणि मराठ्यांनी केलंय हे वास्तव असेल तर कुठल्या न्यायाने त्यांना आरक्षण द्यायचं?
आणि आरक्षण द्यायची गरज काय? तुम्हाला सगळी सत्ता जर तुमची आहे महाराष्ट्राची, साखर कारखाने तुमचे आहेत, शिक्षण संस्था तुमच्या आहेत, तर या प्रस्थापित मराठ्यांनी जर आपल्याच जातीतल्या गरीब मराठ्यांचं शोषण केलं असेल, जर जाती अंतर्गत संघर्ष, जाती अंतर्गत प्रबोधनाची गरज आहे, त्या सगळ्या पापांचा आरोप ओबीसींवर करून ओबीसींना कुठे आता न्याय मिळायला लागलेला आहे, तर त्या न्यायाला सुद्धा दाबण्याचा प्रकार आपण करत असाल तर आधुनिक मनुस्मृती तुम्ही आणलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाचं आम्हाला आरक्षण पाहिजे, धनगरांनी मनाचं आम्हाला आदिवासींचं पाहिजे. हे सगळे मूळ असलेले आदर्श अशा समतेच्या आरक्षणाला संपवण्याची खेळी आहे असं मला समोर दिसतंय. आणि म्हणून मागासवर्गीय बांधवांनी ह्यावर प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत ही माझी विनंती आहे. माझं चुकत असेल तर मला चुका सांगा, पण सत्य असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्या आरक्षणाला संघर्ष नको म्हणून जातीमध्ये तुम्हाला यायची तयारी नसेल तर तुम्हाला एक सांगतो, मराठा बांधव जर ओबीसी आरक्षणामध्ये आले तर प्रचंड मोठा संघर्ष, बुद्धीचा संघर्ष ओबीसींशी करावाच लागेल. कारण ओबीसी आता जागे झालेत, ते शिकायला लागलेत. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध बांधवांचं अनुकरण त्यांना समजायला लागलंय की ते अनुकरण केलं पाहिजे. कारण मागच्या काळामध्ये काहीही नसताना, कुठल्याही सुविधा नसताना बौद्ध बांधवांनी जी प्रगती केलेली आहे ती प्रगती केवळ आरक्षणाने झालेली नाही, तर त्यांनी धर्मांतर केलं, हिंदू धर्म सोडला आणि विज्ञानवादामुळे ते प्रगतीपथावर आहेत. आणि त्याच भगवान बुद्धाच्या आई एकविरेच्या वाटेवर आम्ही आगरी कोळी सुद्धा लोक चाललेले आहोत. विज्ञानवादाचा जो मार्ग आहे, जो आम्ही इजिप्तशी व्यापार करायचो, जो आम्ही श्रीलंकेशी करायचो, आताच्या ज्या सगळ्या अरब राष्ट्र आहेत त्यांच्याशी आम्ही व्यापार करायचो, ते विज्ञानाच्या जोरावर करायचो. परंतु मनुस्मृतीने आणि ब्राह्मणांनी सांगितलं की समुद्र उल्लंघन हे पाप आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार बुडवणारे लोक सुद्धा पेशव्यांचे लोक होते, ही गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि जागतिक व्यापार आहे तो आमचा बुडवलेला आहे. आज आम्हाला समुद्रात बुडवणारे लोक सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे आहेत. आणि म्हणून मच्छीमारांचं पुनर्वसन आहे ते आम्हाला भेटत नाही. ते विमानतळ असेल, कोस्टल रोड असेल, इथे मूर्ख बनवण्याचं काम महाराष्ट्राचे राज्यकर्ते करत असतील तर जरांगे पाटील साहेब, तुम्ही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्याय देऊच शकणार नाही, कारण तो त्यांचा विषय नाही. ते बिल्डरांचे, म्हणजे लोढा वगैरे बिल्डर आहेत, एसआरएचे बिल्डर आहेत, यांचे प्रतिनिधी आहेत. तुम्हाला मराठवाड्यातल्या गरीब मराठ्यांविषयी त्यांना कुठलं प्रेम आलंय? जे आम्हाला चिरडून टाकतात तिथल्या आगरी कोळ्यांना तुमच्याशी न्याय कसा करतील? आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांचा अभ्यास करावा. मग केवळ आरक्षणाने प्रगती होते का? माझ्यासारखा 50 वर्षाचा माणूस ज्यांना कधी सरकारी पगारच भेटला नाही, जो कधी 900 आणि 1000च्या वरच गेला नाही, त्यांनी किती आक्रोश केला पाहिजे? तरी सुद्धा मी शांतपणे माझ्या समाजाचं नेतृत्व करतो आणि माझी जीवनाची लढाई लढतोय. याला कारण भारतीय संविधान. कारण संविधानामधला जो संघर्ष आहे तो अहिंसक संघर्ष आहे, दुसऱ्यांशी न्याय करत जगण्याचा संघर्ष आहे. आणि म्हणून आज ही जी मराठा आरक्षणाची मागणी होते त्याचं जे वास्तव आहे ते मला सांगायचं आहे की ओबीसी आरक्षण साधारणपणे 1967ला आलं आणि 67ला हे आरक्षण आल्यानंतर इतके वर्ष मराठा समाजाची आरक्षणाची मागणी नव्हती. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आली आणि दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये ओबीसीना 27% आरक्षण दिलं. हे आरक्षण राजकीय आरक्षण होतं. आणि हे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाची जी 50% सत्ता होती ही ओबीसी, एससी, एसटी यांच्या राजकीय आरक्षणाने जायला सुरुवात झाली. आणि याचा सगळ्यात मोठा फटका ग्रामीण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठा समाजाला बसायला लागला. आणि म्हणून राजकीय सत्ता हे मराठा समाजाचं वैशिष्ट्य आहे. राजकीय सत्ता म्हणजे क्षत्रियांची सत्ता, जी मनुस्मृतीने परंपरा दिलेली आहे. आज मराठा बांधव एवढ्या मोठ्या पद्धतीनं आत्महत्या करतात, त्याचं कारण ही क्षत्रिय जी अस्मिता आहे, ही क्षत्रिय अस्मिता लढाईमध्ये मरायला शिकवते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची लढण्याची क्षमता आहे की लढाई मरकर नाही जीती जा सकती. सनी देओलचं पण हे स्टेटमेंट आहे बॉर्डरमध्ये की लढाई जीतने के लिए जिंदा रहना जरुरी आहे, सनी देओल म्हणतो. तसंच छत्रपती शिवाजी म्हणतात की लढाई ही माणसाचं जीवन सांभाळून जिंकायची असते. तुम्ही लढाई जिंकलीत आणि तुम्ही नसाल तर त्याचा काय उपयोग? आणि म्हणून गड आला पण सिंह गेला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसऱ्यांबद्दलचे उद्गार आहेत. तानाजी मालुसरे दाढी मिशाने आणि शरीराने जरी तगडे असले तरी ते मराठा नाहीत, ते कोळी आहेत. याची पण आठवण मी मराठा बांधवांना करून देतो. आणि म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपला प्राण त्यागणारे तानाजी मालुसरे एक कोळी आहेत. मग त्या कोळ्यांच्या आरक्षणामध्ये आपण घुसखोरी करणार? रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका हा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे? आणि सगळ्या जमिनी आगरी कोळ्यांच्या मुंबई, ठाणे, पालघरच्या घेणारे मराठा समाजाचे सगळे मुख्यमंत्री कुठे? आणि म्हणून आजची जी व्यवस्था ही मनुवादी व्यवस्था आहे. आणि म्हणून 27% आरक्षण ओबीसीना भेटल्यानंतर मराठा समाजातला जो क्षत्रिय वर्ग आहे तो जागा झाला. आणि त्यांनी सांगितलं की ईडब्ल्यूएस मध्ये सगळ्यात जास्त फायदा मराठा बांधवांनी घेतलेला आहे. खरं म्हणजे त्यांना आता आरक्षणाची गरज नाही. ईडब्ल्यूएस मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य राष्ट्रीय स्तरावर 10% आरक्षण घेऊन काय लुटमार करायची तुम्ही चालू केलेली आहे. मग तुम्हाला आता ओबीसींचंच आरक्षण का पाहिजे? तर ओबीसींचं आरक्षण यासाठी पाहिजे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये केवळ शिक्षणातलं, केवळ नोकऱ्यातलं आरक्षण नाही तर राजकीय आरक्षण पण येतं. तुम्हाला सांगतो, मोदी सरकारने ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी काय केलं असेल तर ओबीसींचं आरक्षण महानगरपालिकांमधलं, कारण मुंबई महानगरपालिका ही आगरी कोळी पट्ट्यातली महानगरपालिका आहे. ठाणे महापालिका, कल्याण, डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका या सगळ्यात फायद्यातल्या महानगरपालिका ह्या आगरी कोळ्यांच्या पट्ट्यातल्या आहेत. इथे आमची गावठाण आहे, तिथे आमची संख्या जास्त आहे. आणि त्या पालिकांमध्ये सतत 60% लोक हे ओबीसी निवडून येतात हे सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मण क्षत्रिय युती 1000 वर्षापासून आहे. ब्राह्मणांनी क्षत्रियांचा सत्तेसाठी अजिबात भांडण नाही. किंबहुना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची हजारो वर्षांची युती मनुस्मृतीमध्ये होती. तीच युती आताही आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने, राज्य सरकारने, खास करून फडणवीसांनी अशी घोषणा केली की ओबीसींची आकडेवारी नसल्यामुळे महापालिकेतलं आरक्षण मिळू शकत नाही. आणि महापालिकेतलं आरक्षण किंवा ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर आकडेवारी पाहिजे. माझी विनंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना, अमित शहाना आणि फडणवीसांना आणि मराठा ब्राह्मण मंत्री आणि आमदार खासदारांना की अहो, कुठलीही जनगणना नसताना, कुठलीही मागणी नसताना तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, म्हणजे उच्चवर्णीय जातींना तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं, तेव्हा आकडेवारी नव्हती. पण महानगरपालिकांमध्ये निवडणुका करण्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना झालेली नाही हे सांगायची गरज काय? बिहारने केली जातीय जनगणना, मग आता तुम्ही महाराष्ट्रात काय करत नाही? कशाने आणलंय? परंतु ओबीसींची सत्ता आहे महापालिकेमध्ये, ती सत्ता आपल्या जातीच्या आयएएस प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशी लुटमार करायची यासाठी मुंबई परिसरातल्या महानगरपालिकांच्या आणि बाकीच्या महापालिकांमध्ये निवडणुका घेतल्याच नाही. प्रशासनाच्या आधारे हे शोषण केलं गेलं. हे शोषण किती मोठं असेल? परंतु आमचे राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत. छगन भुजबळांसारखे बाहुबली नेते आहेत, पण ते या राज्यकर्त्या ब्राह्मण क्षत्रियांच्या विरुद्ध बोलू शकत नाही. बोलले तर त्यांना आतमध्ये टाकणार, ईडी लावणार, हे सत्य आहे. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नेहमी बोलत असतात की त्यांना कोणीतरी ईडी लावावी. त्यांना ईडी का लागत नाही? ज्या माणसाचं जीवन स्वच्छ आहे, आर्थिकदृष्ट्या त्याचा कारभार स्वच्छ आहे, अशा माणसाला ईडी कशी लावणार? आणि म्हणून माझ्याकडे पण असे काही कुठले पैसे नाहीत. ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या आणि बोलणाऱ्या नेतृत्वाला मागासवर्गीयांनी साथ दिली पाहिजे. आदरणीय देवरे सर हे अत्यंत सिनियर असे आमचे ओबीसीचे नेते आहेत. त्यांनी फुल टाइम यासाठी दिलेला आहे. त्यांचा खरं म्हणजे जीवन गौरव ओबीसीनी केला पाहिजे. कारण ओबीसींची जी धार्मिक भावना आहे की माणूस मेल्यानंतरच त्याला सन्मान द्यायचा, ही ओबीसींची मानसिकता जी मनुवाद्यांनी निर्माण केली ती बदलली पाहिजे. माणसाला दुसरा जन्म नाही, हा एकमेव जन्म आहे. म्हणून ओबीसींमधले जे पुढारी ओबीसींसाठी काम करतात त्यांचा आदर सत्कार तुम्ही करायला शिका. एवढंच नाही तर ब्राह्मणांच्या पुढाऱ्यांना मंदिराच्या पैशांनी पोसलं जातंय, मराठ्यांच्या पुढाऱ्यांना राजकीय सत्तेमुळे पोसलं जात आहे. तशा प्रकारची ताकद ओबीसींच्या पुढाऱ्यांकडे नाही. आणि म्हणून असं बोलणं जे आहे ते ओबीसी नेत्यांचं दिसत नाही. ते बोलायला घाबरतात, मागासवर्गीय नेते घाबरतात. आणि म्हणून आज जी दहशत महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाच्या निमित्तानं होते, मी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडलेल्या त्याचा मी निषेध करतो की आंदोलन हे अहिंसक मार्गाने झालं पाहिजे. ते जे विरोध करतात ते का बोलतात याचं कारण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या म्हणण्यातलं एक वाक्य मला पटतं, ते म्हणजे मराठा आरक्षण म्हणजे मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत आणि म्हणून त्यांना त्या आरक्षणाला म्हणजे मराठा आरक्षण देण्याला संविधानाचा विरोध आहे.
सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे आणि आपण सुप्रीम कोर्टाचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. मला आठवतं की अनेक पोलीस अधिकारी न्यायमूर्ती असलेल्या माणसाला सॅल्यूट करतात. मला त्याचा अर्थ कळत नव्हता. तेव्हा मी खूप अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भारतीय संविधानाने आपली न्याय व्यवस्था तिला सर्वोच्च मानलेलं आहे. न्याय व्यवस्था ही संविधानाचा अर्थ स्पष्ट करते आणि म्हणून न्यायमूर्तींना सॅल्यूट करणारे प्रशासकीय अधिकारी आपण बघतो. आणि म्हणून न्याय व्यवस्थेमध्ये जे कोणी वकील आहेत, जे कोणी न्यायमूर्ती आहेत, त्यांचे स्टेटमेंट चुकीचे असतील तर त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, परंतु ते संविधानिक असतील तर त्यांचा आदर केला पाहिजे. आणि संविधानाच्या आग्रहासाठी, संविधानाचा जो आग्रह आहे, सामाजिकदृष्ट्या जे मागासलेले नाहीत त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण देता येत नाही, म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांचं आरक्षण देता येत नाही. ईडब्ल्यूएस आरक्षण जे चुकीचं आहे, पण ठीक आहे, आता बहुमत असल्यामुळे भाजप सरकारने ते दिलेलं आहे. ते भारतीय संविधानाच्या विरोधी आहे, पण ते आरक्षण आपण घ्यावं. आणि 85% ओबीसी, एससी, एसटी आहेत, त्यांना 50% आरक्षण आहे. 85% लोकांना 50% आरक्षण आहे. 50% ओपनवाल्यांसाठी आहे. सगळ्यांना तिथे ओपन आहे. मग त्या 50% मागासवर्गीय आरक्षणामध्ये कोणी घुसखोरी करू नये. म्हणजे धनगरांनी आदिवासींमध्ये करू नये, ओबीसीनी आदिवासींमध्ये करू नये, एससी मध्ये करू नये आणि मराठा बांधवांनी ओबीसीमध्ये करू नये, अशी माझी विनंती आहे. तर ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा बांधव जे वाटा मागतात त्याचं खरं कारण हे आहे की ग्रामपंचायत मधलं सरपंच पद धोक्यात आलंय. आता जरांगे पाटील स्वतःला गरीब वगैरे म्हणत असतील, परंतु ओबीसी आरक्षण भेटलं तर ओबीसीच्या राजकीय मतदारसंघातून ते निवडणुका लढवतील आणि सतत सत्तेत राहण्याचा जो क्षत्रियांचा जो गुण आहे, त्या क्षत्रियांच्या गुणासाठी ते जगतील. आणि क्षत्रियांना हा जो अज्ञानी अहंकार चढलेला आहे आणि त्या अहंकारामुळे, गर्वामुळे जेव्हा कर्ज काढलं जातं ते फेडता येत नाही, मग आत्महत्या करायची वेळ येते. हे जे दुष्परिणाम आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यातले घालवण्यासाठी भगवान बुद्धाने या देशामध्ये मोठी क्रांती केली आणि सांगितलं की हे सगळे गर्व जन्मावरून असणारे, जातीवरून, रंगावरून, सौंदर्यावरून, संपत्तीवरून हे गर्व सगळे सोडून देण्यासारखे आहे. माणसाने नम्र व्हावं, विनम्र व्हावं. आणि म्हणून विनयशीलता सांगणारा भगवान बुद्धांचा धम्म या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. माझ्या म्हणण्यातलं काही चुकत असेल तर आपण दुरुस्त करा, परंतु हे सत्य आहे. अशा प्रकारचे चुकीचे अहंकार मनुस्मृतीने या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या मनामध्ये घुसवले आणि हे अहंकार काढण्यासाठी भारतीय संविधान आणि कायद्यांची निर्मिती वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि संविधानाची 100% अंमलबजावणी झाली तर या देशामध्ये नक्की समता येईल. आणि ज्या कुणाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे ती आत्महत्या करायची वेळ कुणावर येणार नाही. मराठा शेतकऱ्यांवर येणार नाही, मराठा बांधवावर येणार नाही. कदाचित कोकणामध्ये भगवान बुद्धांची लेणी दर 25 किलोमीटरवर आहेत आणि आम्ही ज्या अप्रांत प्रदेशात ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमध्ये राहतो तिथल्या स्त्रिया अत्यंत बलवान आहेत, मातृसत्ताक आहेत, हुंडा न घेणाऱ्या आहेत, हुंडा न देणाऱ्या आहेत, अर्थव्यवस्था जपणाऱ्या आहेत. आणि देशातल्या सगळ्या स्त्रियांनी अशा प्रकारची गरिबी आली म्हणून कधीही आत्महत्या केली नाही. आणि कोकणातल्या शेतकऱ्यांनी, कोकणातल्या ओबीसीनी, एससी, एसटीनी कधीही आत्महत्या केली नाही. आजची चर्चा आहे ही मराठा समाजावरचं जे माझं प्रेम आहे, माणूस म्हणून जे प्रेम आहे, भारतीय म्हणून बंधुभाव आहे, ते सांगणारे हे माझं वचन आहे. म्हणून आरक्षणासाठी आपण आत्महत्या करू नका. आपलं आरक्षण चालू राहू द्या, पण ते आरक्षण चालू असताना सरकारची भूमिका ही प्रबोधनाची असली पाहिजे. त्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा देत असाल तर चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत देत शेवटी हे जर उपोषण वाढत गेलं त्याचा दुष्परिणाम काय होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणून जरांगे पाटील यांचं प्रबोधन करायची तयारी सरकारने ठेवावी. आपल्याला जमत नसेल तर मी त्यांना जाऊन सांगायला तयार आहे आणि सरकारने तशी व्यवस्था करावी. मी सगळे मुद्दे त्यांच्या समोर मांडायला तयार आहे. आणि म्हणून राजकीय आरक्षणापोटी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला हवा आणि म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होत असेल तर ते पुन्हा एकदा क्षत्रिय व्हायला लागलेले आहेत. ते कुणबी शूद्र व्हायला तयार नाहीत. आणि म्हणून 2-3 मला जे फोन आले ते बोलतात आम्ही मराठा आहोत, मराठाच राहू आणि मराठा राहूनच कुणबी पण होऊ आणि पुन्हा एकदा मराठा जातीचे क्षत्रियचा जो गुणधर्म आहे राज्यकर्त्यांचा तो पण सोडणार नाही. परंतु 50% सत्ता आता तुम्हाला ओबीसी, एससी, एसटी यांना द्यावीच लागेल. जर तुम्ही सत्ता दिली नाहीत तर लोकशाही मार्गाने ओबीसी आता देशाच्या लोकसभेच्या, राज्यसभेच्या, राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सत्तेची दारं उघडत आहेत. मागच्या लोकसभेत
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रकारची संधी ओबीसींना दिली आणि आम्ही सगळ्या खासदारक्या लढलो. येत्या लोकसभेत आम्ही बाळासाहेब आंबेडकर आणि अन्य ओबीसी मागासवर्गीय नेते यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या सगळ्या खासदारक्या आमदारक्या लढणार आहोत. याची दखल राज्यकर्त्यांनी घ्यावी. आणि ईव्हीएम मशीन तुमच्या ताब्यात आहे आणि म्हणून मोदींना जर कॉन्फिडन्स असेल की आम्ही राजकीय सत्ता ताब्यात घेऊ, तर ही ईव्हीएम मशीनद्वारे ओबीसींची किंवा एससी एसटींची राजकीय गळचेपी फार काळ तुम्ही करू शकणार नाही. आता खोटे जातीके दाखले काढून सुद्धा हे जो प्रयोग चालू आहेत आणि मराठ्यांनी कुणब्यांचे दाखले घेऊन ओबीसींच्या राजकीय आघाडीला दाबण्याचा प्रकार जर देशात तुम्ही कराल तर आता जग फार जवळ आलंय. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंटरनेट असेल, हे सगळ्या जगाशी जोडलेलं आहे आणि जगातला उद्रेक आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा संघर्ष तुम्ही पाहताय की आता लोकांना उघड व्हायला लागलं की ठीक आहे हमासनी हल्ले केले, परंतु छोट्याशा भूभागावर त्यामध्ये 20-25 लाख लोक राहतात, त्याच्यावर क्षेपणास्त्र टाकून निरागस मुलांना महिलांना मारणारे इस्रायल हे चांगलं राष्ट्र नाही, त्याला समर्थन देणं चुकीचं आहे. ही जागतिक भावना सगळ्याच शोषितांच्या मनात यायला लागली आहे. याचा अर्थ बातम्यांद्वारे लोक सज्ञान व्हायला लागलेत आणि म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत आणि या देशाची सत्ता कायम आमच्याच हातात ठेवू. या अट्टहासापायी आपल्या देशाचा पराभव अनेक वेळा झाला आणि याचे पुरावे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. मागासवर्गीयांच्या हातात तलवार भेटल्यानंतर ब्राह्मण क्षत्रियांचा पराभव, भीमा कोरेगावला 28,000 सैन्याचा पराभव, 500 अस्पृश्य जातीच्या शूर सैनिकांनी केला. हे उदाहरण बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रात देतात. याच पद्धतीनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा आपल्या एक युट्यूबला भाषण आहे त्यांनी सांगितलंय की भारताचा पराभव क्षत्रियांनी इतर लोकांना शस्त्राचा अधिकार नाकारून केलेला आहे. याच पद्धतीनं क्षत्रिय सत्ता म्हणजे राजकीय सत्ता. देशाच्या नेतृत्वात, राज्याच्या नेतृत्वात जर तुम्ही ओबीसी एससी एसटींना राजकीय सत्ता नाकारण्यासाठी कुणबी दाखले मागत असाल तर हे जे सत्य आहे, कोंबडा आरवला तरी सूर्य उगवायचा राहत नाही. ओबीसींच्या राजकीय सत्तेचा उदय अटळ आहे आणि ते बिहारने सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे चुकूनही अशी भावना असेल, मध्ये बामसेपचे लोक वगैरे बोलायचे आमच्याकडे की ओबीसीना धक्का न देता मराठ्यांना आरक्षण द्या, हा संविधान द्रोह आहे. संविधानाने राजकीय सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण नाकारलेलं आहे. मराठा समाजात सामाजिक शोषण न झालेला, सामाजिक दृष्ट्या मागासलेला समाज नाही, पण ओबीसी आरक्षण भेटल्यामुळे त्यांना राजकीय आरक्षणात वाटा मिळेल आणि त्यामुळे ओबीसी राजकीय दृष्ट्या अडचणीत येतील. कारण आता सगळ्यात जास्त आमदार हे मराठ्यांचेच आहेत, सगळ्यात जास्त माजी मुख्यमंत्री हे मराठ्यांचे आहेत. यामध्ये एक माझ्यासमोर पुस्तक आहे मराठा ओबीसीकरण, याच्यामध्ये एक वाक्य आलंय ते वाचून दाखवतो. ते वाक्य असं आहे की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत महाराष्ट्रात 54 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही मराठेतर आमदार निवडून आलेला नाही. तर 54 मतदारसंघ एक प्रकारे मराठा समाजासाठी कायम राखीवच आहेत. महाराष्ट्रात एससी एसटीची लोकसंख्या 20% आहे आणि त्यांच्यासाठी 48 मतदारसंघ राखीव आहेत. मराठा समाजाची लोकसंख्या त्यापेक्षा कमी असूनही कायम आमदार 54 शिवाय इतर मतदारसंघातून निवडून येणारे मराठा आमदार मिळून 126 ते 140 मराठा आमदार दरवेळी निवडून येतात. ही टक्केवारी खुल्या वर्गाच्या 55% पर्यंत असते आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे मराठा आमदारांच्या समर्थनामुळे झालेत आणि ते समर्थन घेऊन जर ते मराठांना कुणबींच्या दाखले देण्याचे समर्थन करत असतील तर ते केवळ असंविधानिक नाही तर अनैसर्गिक आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तुमचा पराभव ठाण्यामध्ये इथले आगरी, कोळी, कराडी, ओबीसी, एससी एसटी बांधव ह्या निवडणुकीत करतील ही सूचना मी तुम्हाला देतोय. तुम्ही अमरत्व घेऊन आलेलं नाही, कारण तुम्हाला वाचवण्याचं काम मोदीही करू शकणार नाही आणि फडणवीस करू शकणार नाही. अशा प्रकारचा ओबीसींच्या मनातला उद्रेक या आंदोलनामुळे निर्माण झालेला आहे. आपल्याला जर संधी नसतील तर वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आपल्याकडे आहेत आणि ईडब्ल्यूएस मधून सगळ्यात जास्त फायदा जर मराठा बांधवांनी घेतलेला असेल, सरकारी योजनातून घेतला असेल, ओबीसीच्या वाट्याला जे जे येतंय ते आम्ही तुम्हाला देऊ असं जाहीरपणे फडणवीस आणि एकनाथ शिंदे बोलत असतील तर ओबीसी एससी एसटी या मागासवर्गीयांना आपण फसवताय. ते बोलत नाहीत याचा अर्थ तुमचे लोक, तुमच्या पक्षाचे ओबीसी आमदार, तुमच्या पक्षाचे ओबीसी खासदार बोलत नसतील, परंतु आमच्यासारखे स्वतंत्र बाण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानणारे ओबीसी
कधीही गप्प बसणार नाही. या महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व करायची हिंमत इथल्या आमच्या मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी बांधवांमध्ये आहे. या लोकसभेत या विधानसभेत आम्ही सिद्ध करून दाखवू. आणि म्हणून मराठ्यांना कुणब्यांचे दाखले द्या, म्हणजे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षणात आम्ही निवडून येऊ अशी जर भावना असेल तर ओबीसी जागा झाला तर कुठल्याही क्षत्रियाला पुन्हा राज्यकर्ता होऊ देणार नाही. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्या जीवनात सांगितल्याप्रमाणे क्षत्रियांना शस्त्राचा अधिकार दिला. त्या क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांची संख्या 15% असेल तर त्यांचा पराभव बाहेरचा कुठलाही शत्रू करू शकतो. आणि म्हणून शस्त्राचं राजकीय सत्तेचं वाटप या देशातल्या 50% स्त्रिया, या देशातले ओबीसी एससी एसटी यांना देणं हे संविधानाचं समतेचं ध्येय आहे. तर जर तुम्ही उपयोगात आणत नसाल तर केवळ तुमचाच नाही तर देशाचा पराभव करण्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. ज्या देशामध्ये जपानसारख्या देशामध्ये जे क्षत्रिय लोक होते त्यांनी आपल्या तलवारी खाली ठेवल्या आणि लोकशाहीचा स्वीकार केला, हे सगळ्या जगाला माहित आहे. अशा प्रकारच्या ह्या तलवारी, सत्तेच्या तलवारी, स्वप्नातल्या सत्तेच्या तलवारी आपण खाली ठेवाव्यात, म्यान कराव्यात आणि संविधानाच्या हातात, मागासवर्गीयांच्या हातात, 50% स्त्रियांच्या हातात ही सत्ता द्यावी. जी सत्ता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातात संविधानाने दिलेली आहे, मोदींनी दिलेली नाही. मोदी हे स्त्रियांच्या विरोधी आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, समतेच्या विरोधी आहेत सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की भावांनो, आपल्याला या पृथ्वीवर सगळ्यांना सुखाने जगायचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जे जगामध्ये जागतिक युद्ध चालू आहे आज, जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये चालू आहे, तिथे 3 धर्म एकत्र आहेत, यहुदी आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत. हे 3 धर्म जगातले प्रमुख धर्म आहेत आणि ते एकमेकांशी भांडतात. याच्या व्यतिरिक्त ताकदवान असलेला बौद्ध धर्म जगाला शांतीचा संदेश देतोय आणि या शांतीचा संदेश हा आपल्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्राच्या रूपाने समोर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे. आणि हाच विचार मराठा समाजाचे प्रश्न असतील, ब्राह्मणांचे प्रश्न असतील, आगरी कोळ्यांचे प्रश्न असतील, ओबीसींचे प्रश्न असतील, स्त्रियांचे प्रश्न असतील, एससी एसटीचे प्रश्न असतील, हे सामोपचाराने कसं सोडावं हे जगाला आदर्श देण्याचा हा विषय आहे. आणि म्हणून अर्धवट शिकलेल्या अशिक्षित लोकांच्या, अभ्यास नसलेल्या लोकांच्या नेतृत्वाला कुणीही बळी पडू नये. मग ते नेतृत्व देशाचं असेल किंवा गावाचं असेल. प्रत्येक गावामध्ये गाव आणि ग्रामपंचायत आणि ग्रामसभा ही विधानसभा आहे, ही विधान परिषद आहे, ही राज्यसभा आहे, ही लोकसभा आहे. ही 73 आणि 74 वेळी घटना दुरुस्ती सांगते आणि त्याचाच धसका जर या देशातल्या क्षत्रियांनी घेतला असेल, क्षत्रिय जातींनी घेतला असेल तर त्यांनी आता शांत व्हावं. आणि जे सुमो लढवय्ये होते जपानचे, त्यांनी जशी आपली तलवार खाली ठेवली तशाच प्रकारची तलवार क्षत्रियांनी सत्तेची सोडावी. आणि अनेक लोक सफाई कामगार आमच्याकडे आहेत, ते कुठल्या जातीतून आले? तो फडणवीस नावाचा कोणी सफाई कामगार दिसतोय का आपल्याकडे पाहायला मिळतोय? कुठेच नाही. फडणवीस नावाचा सफाई कामगार नाही. कारण सफाई कामगार हे अतिशूद्रांचं शूद्रांचं काम आम्ही ब्राह्मण करणारच नाहीत. जे क्षत्रिय आहेत, स्वतःला क्षत्रिय समजतात, ते कधी अशी हलक्या दर्जाची महिला वाहून नेण्याची कामं करतात काय देशामध्ये? तर नाही. ते हलकं काम आम्ही करणार नाही, कारण आम्ही तलवारधारी क्षत्रिय आहोत. पण माणूस म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून कुठलाही लिंगभेद, कुठलाही जातीभेद, कुठलाही वर्णभेद आम्ही करणार नाही अशी शपथ जेव्हा आम्ही घेतो, संविधानाची शपथ घेतो, तेव्हा ही समता आमच्या हृदयातून, मनापासून आचरणात आली पाहिजे. फक्त मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी या शपथा नाहीत. भारताची प्रतिज्ञा त्यासाठी नाहीये. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे जे सगळं आपण बोलतो शाळेमध्ये, हे गमत जमत नाही, तर ते वास्तव आहे, ते जगण्याचं तत्वज्ञान आहे. हे समजून आपण ह्या याचा विचार करावा आणि या देशामध्ये एकतर्फी निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांनी घेऊ नये. या 85% ओबीसींच्या वर त्यांचा आवाज नाही, मागासवर्गीयांचा आवाज नाही, म्हणून त्यांच्या विरोधी आपण निर्णय घेतलात तर येत्या विधानसभेत, येत्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या असतील, तर या निवडणुकामध्ये मागासवर्गीय लोक आपला आवाज उठवतील आणि ही सत्ता उलथवून टाकतील. तुम्ही ईव्हीएमनी दाबलीत तरी ती जास्त काळ टिकणार नाही. शेवटी रस्त्यावर प्रत्येकाला उतरावं लागणार. जो अदानी आहे, अंबानी असे, पंतप्रधान असतील, निवडणूक प्रचाराच्या सभा तुम्हाला रस्त्यावरच कराव्या लागणार आहेत आणि या रस्त्यावर प्रचंड विरोध इथले मागासवर्गीय लोक करतील याची ग्वाही आपणास देतो. आणि आपण देशाशी सामाजिक न्यायाने वागावं. कुणावरही अन्याय होऊ नये, मराठा बांधवावर अन्याय होऊ नये, ओबीसींवर होऊ नये, ब्राह्मणांवर होऊ नये, शूद्रातिशूद्रांवर होऊ नये आणि स्त्रियांवर होऊ नये.
कल्याण व्हावे सर्वांचे आणि सगळ्यांशी मैत्री व्हावी अशा प्रकारची मंगल मैत्री देऊन माझं हे बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा, नमो बुद्धाय.